नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथम्। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री भगवान उवाच अमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सत्परं पश्चादहं यदितश्रेयो वशिष्येत सोऽस्म्यहं वृत्तेति यत् प्रतीयेत न प्रतीयेत च तात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु च वचस्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहं यतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां सतश्चात् सर्वत्र सर्वदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। आजच्या 5व्या दिवसाच्या सुरुवातीला सद्गुरूंचं स्मरण, भगवान गोपालकृष्णांचं स्मरण, भगवान दत्तात्रेयांचं स्मरण, भगवान व्यासांचं स्मरण करून आजच्या कथेला आपण सुरुवात करतोय. कालच्या जेव्हा समारोप झाला तेव्हा आपण विचार केला होता की भगवंताचा प्रभू रामचंद्रांचा जन्म झालेला आहे. जन्म होण्यापूर्वी किती शकुन घडत होते अयोध्येमध्ये. असे एखादे पुण्यपुरुष येणार असतील ना किंवा आपल्याला कोणतरी पुण्यपुरुष भेटणार असेल ना त्यावेळी शुभ शकुन घडत असतात. आणि त्या शुभ शकुनाचा ज्यांना संवेदना आहेत ते शकुन कळत असतात. संवेदना नसतील तर असेल घडलं असेल, योगायोग असेल, असे शब्दप्रयोग आपण वापरतो आणि पुढे जात असतोय. पण जे अर्थ काढतात ते अर्थ काढतात हे संवेदना असणाऱ्या लोकांना अर्थ कळत असतो. आणि तसेच अर्थ शकुन घडत होते. चांगलं वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्यांना ऐकायला येत होते. आणि त्यामुळं भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला कौशल्य मातेच्या पोटी. चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी या दिवशी भगवंत प्रगटलेले आहेत. देव गंधर्वांनी पुष्पवृष्टी केली. कालच आपण बघितलं सूर्याची गती थांबलेली होती. सूर्याला इच्छा झाली कारण त्यांच्याच वंशातला प्रभू रामचंद्र आहेत ना, सूर्यवंशातले. त्यामुळे सूर्याला इच्छा झाली की पहिलं दर्शन मला झालं पाहिजे, भगवंताचं पहिलं दर्शन मला झालं पाहिजे. म्हणून सूर्याची गती थांबली. त्यावेळी चंद्राला वाईट वाटालं. चंद्र म्हणतो माझ्या आडवे तुम्ही यायला लागलाय, मला तुम्हाला त्यांना बघायचं आहे. त्यावेळी भगवंत बोलले, प्रभू रामचंद्र बोलले की काळजी करू नको, मी तुझं नाव धारण करीन. पुढच्या अवतारामध्ये मी तुझं नाव धारण करीन आणि कृष्ण अवतारामध्ये रात्री जन्माला येऊन तुला दर्शन देईन. आणि खरं पाळलं भगवंताने. एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. मी सकाळी चिंतन करताना लक्षात आलं, भगवंतानी दिलेलं कुठलंही वचन भगवंतानी नंतर पाळलं नाही असं कधीही घडलं नाही. आपल्यामध्ये या काही गुण जे आहेत त्या गुण चांगले गुण यायचे याचा अर्थ आपण घेतला पाहिजे. की तो म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला शब्द देतो तो शब्द विचारपूर्वक द्यावा. आणि समजा दिला असेल
तर तो विचारपूर्वक पाळावा आपण. म्हणजे जे बोलतात त्यांची वंदावे पावले म्हणतात तुकाराम महाराज. म्हणजे बोले तैसा चाले तयाची वंदावे पावले. ती माणसं श्रेष्ठ असतात बरं काय. काही सांगतील पण ते बोललेत ना करतातच. सत्पुरुषांच्या बाबतीत तसंच आहे, भगवंताच्या बाबतीत तसंच आहे. भगवंतांनी जी जी आश्वासनं दिली, भक्तांना दिली, राक्षसांना दिली, ती पाळली. जे वर दिले ते वर खरे करून दाखवले. शाप दिले, त्या शापासाठी स्वतः गर्भवास सोसला, पण ते खरे करून दाखवले. स्वतः त्रास घेतला भगवंतानी, पण ते शाप खरे करून दाखवले. याची उदाहरणं खूप आपल्याला सगळ्या पुराणामधून बघायला मिळतात. इथं तसाच एक वर्णन केलेलं आहे. वचन दिलं चंद्राला की पुढच्या अवतारामध्ये मी तुझं नाव धारण करीन आणि पहिल्यांदा रात्री जन्म घेऊन तुला दर्शन देईन. आणि तसंच भगवंताचा जन्म रात्री 12 वाजता श्रीकृष्ण अवतारामध्ये झाला आणि प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये दुपारी 12 वाजता झालेला आहे. दुपारी 12 वाजता हा संसाराच्या चिंतेमध्ये व्यतीत करणारा वेळ आहे. दुपारची 12ची वेळ आहे ना, ही संसाराची चिंता आणि संसार प्रापंचिक आसक्तीमध्ये गुंतलेले गोष्टीचा वेळ आहे. आणि रात्रीची 12ची वेळ जी आहे ही काम वासनेची वेळ आहे. ज्यांना ह्या 2 वेळी पाळता आल्या आणि ज्यांनी ह्या काळातच प्रभूची आठवण केली तर निश्चितपणे त्यांना या आसक्तीपासून आणि कामापासून निवृत्ती मिळेल असं भागवत शास्त्र आपल्याला सांगतं. त्याचा विचार करायला हरकत नाही. म्हणून रामाचं चरित्र अभ्यासताना फार विचारपूर्वक अभ्यासावं. त्यांनी जे केलेलं नीतिमत्तेचं पालन जे आहे, कालच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे. मर्यादेत राहून सुद्धा गृहस्थ आश्रमात संन्यासाचं फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे संन्यास स्वतंत्र घ्यायला पाहिजे असं काय नाही. भगवंतानी जो कालावधी घालवला जीवनाचा कालावधी ना, ते सगळे दिलेले शब्द सगळ्यांना पाळलेत. म्हणजे चांगला पती, चांगला पुत्र, चांगला बंधू, चांगला मुलगा, हे सगळे आदर्श जर बघायचे असतील तर प्रभू रामचंद्रांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. म्हणजे त्या चरित्रामध्ये आपल्याला खूप काही बघायला मिळेल. आणखीन एक गोष्ट आपण बघितली की वशिष्ठांच्याकडे स्वतंत्र अशी विधिवत अशी विद्या प्राप्त करून घेतलेली आहे राम लक्ष्मणाने. याचा अर्थ असा होतो, अवतारी पुरुष सुद्धा विद्या प्राप्त करण्यासाठी, ब्रह्मविद्येसाठी गुरूंच्याकडे जातात. त्यामुळे गुरूंचं महात्म्य किती काळापासून आहे आपल्या लक्षात येतं. आजही ते महात्म्य बंद झालेलं नाही बरं काय. अजूनही आपल्याला काही समजत नाही. सांगणारे, व्यवस्थित सांगणारे, उपदेश करणारे आणि निस्वार्थी निर्लोभी वृत्तीने उपदेश करणारे संता इतके, सद्गुरू इतके श्रेष्ठ कोणी नाही. करी लाभाविना प्रीती म्हणतात. ज्यांना लाभाचा विचार कधी करत नाहीत आणि म्हणून त्यांचा उपदेश जो असतो श्रेष्ठ दर्जाचा असतो. वशिष्ठांच्याकडे हे विद्या प्राप्त करायसाठी राहिले, विद्याही प्राप्त केली. धनुर्विद्या प्राप्त करण्यासाठी विश्वामित्रांनी त्यांना नेलं आणि सगळ्या यज्ञांचं रक्षण राक्षसांच्या पासून व्हावं यासाठी या दोघा राजकुमारांना बोलवायला विश्वामित्र अयोध्येमध्ये आले. पहिल्यांदा नकार दिला दशरथाने. दशरथांचं प्रेम भयंकर होतं. आता या प्रेमाला प्रेम न म्हणता आसक्ती म्हणायला पाहिजे बरं काय. थोडासा विचार जर केला तर प्रभू रामचंद्राच्या वनवासात जाण्यामुळं धक्का बसून दशरथ गेलेले आहेत. याचा अर्थ असे धक्के आपल्या आयुष्यामध्ये खूप येत असतात. कधी काय होईल, कुठल्या संकट आपल्यावरती कोसळतील सांगता येत नाही. म्हणून आपण असं अगदी बावरून जाऊ नये किंवा डळमळू नये. हे दशरथाच्या उदाहरण आपल्या लक्षात येतं. दशरथाने तात्काळ प्राण सोडला. प्रभू रामचंद्र गेले, राज्याभिषेक झाला नाही, मी वनवासाला पाठवलं, मी चुकलो, मी कैकेयीला चुकीचे वर मागायला सांगितले, सगळे पश्चातापाचे प्रसंग आहे. आता हा पश्चातापाचा प्रसंग अगोदर नियोजित होता, पण तरी सुद्धा दशरथाला धक्का बसलाच. दशरथासारखं वागणं, या बापाच्या ठिकाणी दशरथ हा शोभून दिसत नाही बरं काय. रामाच्या बापाच्या ठिकाणी शोभून दिसत नाही. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यांनी प्रभू रामचंद्रांचा जन्म त्यांच्या पोटी झाला, पण त्यांच्या धक्क्यानं प्रभू रामचंद्र गेले, मुलगा गेला वनवासात आणि म्हणून यांना धक्का बसून यांनी प्राण सोडला. ही गोष्ट मात्र वेदांत शास्त्र मान्य करत नाही बरं का. हा धक्का सहन करण्याची पात्रता आपल्यात आली पाहिजे. आपल्यात सुद्धा प्रापंचिक धक्के बसत असतात. जवळची माणसं कोणतरी सोडून जात असतात. म्हणून काय कावरं बावरं होऊन आपल्या आयुष्याला वेगळं वळण द्यायची काही गरज नाही. तो त्यांच्या मार्गाने जात असतात. बसनं प्रवास करताना आपण गप्पा मारत बऱ्याचशा माणसांच्या बरोबर येत असतो. त्यातली काही उतरली, त्यांचा स्टॉप आला म्हणून, तर आपण म्हणतोय काय, उतरू नका हो, थांबा हो, मग मी कसं एकटंच जायचं असं आपण म्हणत नाही. ज्यांचा स्टॉप पहिल्यांदा येतो ते उतरतात. आपलं पण तसंच आहे. आपल्या जवळची माणसं जी आहेत ना, ज्यांचा स्टॉप आला की ती उतरणारच आहेत.
कदाचित त्यांच्या अगोदर आपलाही स्टॉप येण्याची शक्यता आहे, उतरावं लागणार आहे, याची तयारी ठेवायची. आपण आपल्या सांभाळून तिकीट घेऊन जायचं आहे. या गोष्टीचा विचार जर आपण करायला लागलो तर निश्चितपणाने हे धक्के पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल. म्हणून वशिष्ठाने रामाला जो उपदेश केला तो योग वशिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये ग्रंथित केलेला आहे. फार मोठा ग्रंथ आहे. आपल्याकडे ते 2 खंड आता उपलब्ध आहेत शिवगडवरती, कुणाला अभ्यासाचे असतील तर. फार मोठा वैराग्य कसा असायला पाहिजे, वागणं कसं असायला पाहिजे, वशिष्ठ मुनींनी प्रभू रामचंद्राला आणि लक्ष्मणाला केलेला उपदेश त्यामध्ये ग्रंथित केलेला आहे, संग्रहित केलेला आहे. म्हणजे वैराग्य आत असायला पाहिजे, दिखाऊ स्वरूपाचं नसावं. दुसऱ्यांना दाखवण्यासाठी परमार्थ करू नये, उलट दुसऱ्यापासून चोरून परमार्थ करायचा असतो. पण बऱ्याच वेळा परमार्थ उघड करायचा आणि प्रपंच झाकून करायचा अशी सवय आपल्याला असते. प्रपंचातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण दडवून ठेवतो आणि परमार्थातल्या गोष्टी उघड करायच्या नसतात, त्या उघड करून दाखवतो. काही वेळा काही गोष्टी बोलायच्या नसतात. मी नाम किती घेतो, मी किती वेळ ग्रंथ वाचतो, हे बोलून दाखवण्यासारख्या गोष्टी नसतात. वास्तविक हा एकांती नाजूक कारभार, तेथे असावे खबरदार. समर्थांचं बोलणं लक्षात ठेवण्यासारखं आहे. हा परमार्थ म्हणजे नाजूक कारभार आहे. इथं बोलायचं नसतंय, काय बोलल्यामुळं ते वाया जात असतं. आपण बऱ्याच वेळा काहीतरी बोलत असतो. वशिष्ठ मुनी म्हणतात की वैराग्य हे दिखाऊ करण्यासाठी, मिरवण्यासाठी नसतं, तर ते आतमध्ये अंगी बांधण्यासाठी असतं. त्यामुळे विकारांचा त्याग करणं फार गरजेचं आहे वस्तूच्या त्यागापेक्षा. एक वेळा एखादं वस्तू त्याग करता आला नाही ते चालेल. मंदिराला देणगी देताना पैशाच्या स्वरूपात देणगी देता आली नाही, काही सेवा करता आली नाही तरी चालेल. पण एखादा काम क्रोधासारखा विकार सोडला तर देवाला आपण प्रिय होऊ. देवाला पैसे देऊन आपण आवडत नाही, तर देवाला विकार दिल्यामुळे देवाला आवडतात. मी माझा अहंकार देवाच्या ठिकाणी सोडला तर देवाला ते प्रिय आहे. आपण देवाला काय म्हणतो, हे देतो, नारळ देतो, फुलं देतो, अक्षता, गंध, उदबत्तीचे पुढे वाहतो, कापूर वाहतो. पण देव काय म्हणतो, मला ह्याच्यापेक्षा प्रिय काय असेल तर तुझ्यातले दुर्गुण टाकून दे. तुझे दुर्गुण टाकून आलास की मला प्रिय आहे. म्हणून वस्तू त्यागापेक्षा हा जो त्याग जो आहे, ज्याला आपण म्हणतो विकारांचा त्याग, तो फार श्रेष्ठ दर्जाचा आहे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, तीळ जाळलेले तांदूळ, काम क्रोध तैशेची खड. आपण ज्यावेळी यज्ञ काहीतरी समिधा टाकतो ना, त्यामध्ये तीळ, तांदूळ, तूप सगळं जाळत असतो. हे सगळं जाळा म्हणतात तुकाराम महाराज. पण काम क्रोध खळ, म्हणजे ते खळ म्हणजे वाईट गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते मात्र तुमच्या अंतःकरणामध्ये आहेत. ते कधी जाळायचे, ते जाळायला पाहिजेत ना. म्हणून ज्यावेळी हे जाळायचे विकारापासून बाजूला राहण्यासाठी आपल्याला आदर्शवत असलेलं हे भगवंताचं, प्रभू रामचंद्रांच्या अवताराचं चरित्र जे आहे, ते चरित्र फार मार्गदर्शन करणार आहे. आणि म्हणून संसारात राहताना शांतपणे राहावं, भगवंत ठेवतील त्या अवस्थेमध्ये राहावं. आणि त्याच स्थितीमध्ये अशा ह्या राजकुमारांना, दोघांना, कोवळ्या राजकुमारांना हे घेऊन निघालेत. कुठल्याही वडिलांना धक्का बसणार आहे. दशरथ म्हटले मी नाही पाठवणार. पण वशिष्ठ मुनींना पुढचं सगळं भविष्य दिसत होतं. कारण आता जनकपुरी जवळच होती, विश्वामित्रांच्या आश्रमाजवळ. त्यामुळे जनकपुरीतून आमंत्रण येणार, सीतेचं स्वयंवर घडणार, सीतेच्या स्वयंवराला ह्या दोघांना जावं लागणार. या सगळ्या गोष्टी वशिष्ठ मुनींना माहिती होत्या. म्हणून ते म्हणलेत काय, तर त्याला पाठवा. दशरथांना म्हणले दोघांना पाठवा. आणि त्यांनी गुरूंचं ऐकलं. वशिष्ठांनी पाठवण्यास सांगितलं. विश्वामित्रांनी त्यांना 2 विद्या दिल्या, बला आणि अबला अशा त्या विद्या होत्या की ज्या विद्येमुळं तहान भूकच लागत नाही. चांगली विद्या आहे बघा. आपल्याला असली विद्या कोणतरी दिली तर बरं होईल. तहान आणि भूकच लागत नाही. भूक लागत नाही म्हणजे प्रश्न संपले. पण ही विद्या कुणी दिली तर विश्वामित्रांनी दिलेली आहे. आणि यज्ञांचं रक्षण करण्यासाठी आणि राक्षसांना पळवून लावण्यासाठी त्यांनी भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांना दोघांना नेमलेलं आहे. आणि खरंच त्यांनी ते केलं. मारीच राक्षस सुद्धा तिथंच होता, ज्याचा संदर्भ आता पुढे येणार आहे. मारीच राक्षसांना जेव्हा प्रभू रामचंद्रांना बघितलं तेव्हा त्यांचा स्वभावच पालटला म्हणे. मारीच राक्षसाचा म्हणजे एखादा पुण्यपुरुष बघितला की स्वभाव बदलतो. आता सगळ्यांचा बदलत आहे हा एक मुद्दाने आहेच. बऱ्याच वेळा पुण्यपुरुषांचं दर्शन आपल्याला होतं, महात्म्यांचं दर्शन होतं, पण स्वभाव बदलण्याची काही गॅरंटी देता येत नाही. मारीच राक्षस असून त्याचा स्वभाव बदलला. आपण माणूस असून आपल्या समोर जर एखादा महात्मा आला आणि त्याचं दर्शन जर झालं तर निश्चित आपला स्वभाव बदलायलाच पाहिजे. बदलतो स्वभाव. पण इथं म्हणलेलं आहे म्हणून दर्शनानं चित्तशुद्धी जर होत नसेल तर आपण मारीच राक्षसापेक्षा अधम आहोत असं लक्षात ठेवायला काही हरकत नाही, असं भागवत शास्त्र सांगतं.
मारीच राक्षसाचा स्वभाव जर बदलत असेल प्रभू रामचंद्राच्या दर्शनानं, आणि आपण मंदिरात रोज दर्शनाला जातो, रामाच्या, कृष्णाच्या, दत्ताच्या, विठ्ठलाच्या या दर्शनानं आपल्या मनातल्या मनोवृत्ती ज्या आहेत, विकार आहेत, यामध्ये बदल व्हायला पाहिजे. म्हणून देवदर्शन करताना शांतपणे देवदर्शन करावं, कोणता विचार मनात आणू नये. आपण जेव्हा भगवंताच्या मूर्तीकडे बघत असतो ना दर्शनाला आलो की, त्यावेळी त्याच्याकडेच बघावं. घरातल्या कुठल्या गोष्टी, प्रपंचाच्या गोष्टी मनात ठेवून दर्शन कधी घेऊ नये. बरेच वेळा आपण गाडी लावलेली असते रस्त्याला, ती व्यवस्थित लागली की नाही, त्याची चावी काढली की नाही, हे पाया पडत असताना आपल्या मनात येत असतं. काही वेळा वेगवेगळ्या गोष्टी मनात येत असतात पाया पडत असताना. किती वाजले, जायला वेळ झालाय का, गडबडीनं पाया पडायचं आहे, हे देवदर्शनच्या वेळीची सगळ्या ज्या मनोवृत्ती आहेत त्या थांबवता आल्या पाहिजेत आपल्याला. जेव्हा अशा थांबवता येतील तेव्हाच त्या दर्शनानं आपल्यावरती परिणाम व्हायला चालू होईल. रावणालाही श्रीरामाची भक्ती होती बरं काय. रावण सुद्धा मनातल्या मनात भक्ती करत होता, फक्त वैरभावातून. त्याला विचारल्यावर म्हटला तो, मी रामाची भक्ती करतो पण शत्रुभावानं करतो, कारण राक्षस कुळाचं कल्याण व्हावं ही माझी इच्छा आहे. आता राक्षस कुळाचं कल्याण कशाने होईल सांगा. जर रामाबरोबर जर वैर नाही केलं आणि रामानं जर सगळ्या राक्षसांना नाही मारलं तर राक्षसांचा उद्धार कसा होईल. म्हणून रामाशी वैर काय केलं म्हणतो रावण, तर त्याने आम्हाला मारावं, म्हणून मारल्यामुळे काय होईल तर आमचा सगळ्या राक्षसांचा उद्धार होईल. मी नुसता बदलून चालणार नाही ना, माझे उरलेले राक्षस बदलणार नाहीत. माझ्यात बदल झालाय, पण तो बदल राक्षसासाठी उपयोगीचा व्हावा म्हणून मी रामाला काय झालेलं नाही, शरण आलो नाही, असं रावणानं सुद्धा कबूल केलेलं आहे. त्यामुळं विश्वामित्राने जसं भगवान रामचंद्रांना आपल्या यज्ञाच्या रक्षणासाठी नेमलं, तसं आपण सुद्धा पूजा करताना, नाम घेताना भगवंताला उभा करावं. ए बाबा, तू तिथं उभा राहा म्हणजे माझं नाम व्यवस्थित होईल. प्रभूच्या कृपेशिवाय नाम सुद्धा व्यवस्थित होत नाही बरं काय. आणि अशा पद्धतीनं विश्वामित्र वाटचाल करायला लागलेले आहेत. जनकपुरीहून त्यावेळी आमंत्रण आलं. जनक राजांचं राज्य जे आहे त्याला जनकपुरी असा शब्द आहे. त्या जनकपुरीवरून आमंत्रण आलं विश्वामित्राला की तिथं सीतेचं स्वयंवर मांडलेलं आहे, आणि ज्यांना कोणाला त्यात भाग घ्यायचा असेल त्यांनी घ्यायला हरकत नाही, कुठल्या कुठल्या राजपुत्रांना, असं ते आमंत्रण होतं. त्यामुळे जनकपुरीकडे जातानाच रस्त्याला अहिल्याचा मठ लागलेला आहे. म्हणजे अहिल्याचा शब्दाचा अर्थ आहे गौतम ऋषींचा मठ. ज्या मठामध्ये एक चिटपाखरू सुद्धा नव्हतं, तिथली झाडं सुद्धा वटलेली होती. एवढा श्रेष्ठ दर्जाचा जुना आश्रम, पण तिथं कोणीही फिरकत नव्हतं, असा आश्रम रस्त्याला भेटला. त्यावेळी विश्वामित्रांना प्रश्न विचारलाय रामाने, एवढा चांगला आश्रम आहे पण तिथं कोण पशुपक्षी सुद्धा नाहीत, झाडाची हिरवगार नाही, कुठं पाण्याची सोय नाही. ते म्हणजे त्याच्या पाठीमागं कथा आहे, तो अहिल्याचा मठ आहे किंवा गौतम ऋषींचा मठ आहे. आणि त्या गौतम ऋषीची कथा थोडक्यात सांगा असं प्रभू रामचंद्रांनी जेव्हा वसिष्ठांना सांगितलं, त्यांनी त्यावेळी थोडक्यात सांगितलेलं आहे की अहिल्याला शाप होता आणि त्या शापेमुळं अहिल्या शिळा होऊन तिथं पडलेली होती, आणि तिचा उद्धार करण्याच्या उद्देशानंच विश्वामित्रांनी त्याच बाजूने भगवंताला नेलेला आहे. कारण अहिल्याचा उद्धार प्रभू रामचंद्राशिवाय कुणाच्याही पायानं झाला नसता, आणि म्हणून त्यांना तिथं नेलेलं आहे. तर ही अहिल्या शापित होती. गौतम ऋषीची पत्नी सर्वात सुंदर, सगळ्या ज्या अप्सरा स्वर्गातल्या होत्या ना त्या सगळ्या अप्सरापेक्षा सुंदर असणारी ही अहिल्या होती. आणि म्हणूनच इंद्राला तिची अभिलाषा निर्माण झाली, आणि म्हणून इंद्रानं एक दिवशी डाव साधलेला आहे आणि तिचा भोग घेतलेला आहे म्हणे. तर कोणत्या ह्याच्यामध्ये, तर गौतम ऋषीचंच रूप घेऊन आले ते त्या मठामध्ये. त्यामुळे अहिल्यालाही कळलं नाही की हा माझा नवरा आहे की इंद्र आहे, ते कळलं नाही, आणि त्यामुळं तिच्याकडून ते पाप घडलेलं आहे. वास्तविक तिचा दोष त्यामध्ये काही नाही. त्यामुळे इंद्र आला आणि इंद्रानं काय केलं, चंद्राला आणि साथीला घेतलेला आहे. चंद्राला सांगितलं तू जरा लवकर काय कर, पहाट झाल्यासारखं वाटलं पाहिजे. आकाशात चंद्र बघूनच गौतम ऋषी रोज स्नानाला जायचे. नदीच्या काठाला असल्यामुळं रोज स्नानाला कधी जायचे, चंद्राचं कुठंपर्यंत स्थिती आहे बघायचे. पहाट झाली हे समजून ते स्नानाला जायचे. पण चंद्रानं त्या दिवशी चुकीचं दाखवलं, पहाट लवकर झाल्यासारखं दाखवलं आकाशामध्ये, आणि त्यामुळे चंद्रानं दाखवल्यामुळं गौतम ऋषी लवकरच उठले आणि आंघोळीला गेले. आणि गेल्यानंतर इंद्रानं प्रवेश केला, चंद्राला दारावर उभा केला इंद्रानं, आणि इंद्र आज जाऊन आपली जे काही इच्छा होती ते पूर्ण करून बाहेर आले. हे अहिल्याला काही कळलं नाही. पण स्नानाला गेलेले जे गौतम ऋषी होते त्यांना अंतर्ज्ञानानं समजलं की मला
फसवलेला आहे, अहिल्याला पण फसवलेला आहे. त्यांना म्हटलं अहिल्याच दोषी आहे. तिला कसं समजलं नाही हा इंद्र या माझ्या वेशात आलेला आहे. म्हणजे गडबडीनं स्नान उरकून आलेले आहेत आणि चंद्र रस्त्यावर दारावरच उभा होता. चंद्राला त्याच वेळी त्यांनी शाप दिलेला की तुला राहू केतू ग्रासून टाकतील. आपल्याकडे आता चंद्रग्रहण घडते ना, त्याचं कारण त्यावेळी सांगितलेलं होतं. आता विज्ञानानं त्याचं वेगळं कारण जरी सांगितलेलं असलं तरी जवळजवळ दोन्ही कारण समान असल्यासारखा प्रकार आहे. वेगळ्या अर्थानं जरा अभ्यास जरा केला तर राहू केतू ग्रासतील तुला, कारण तुझा क्षय होईल काही काळ तरी, हा शाप तुला देतो. आणि पाणी मंतरलं त्याच्यावरती, तुझ्यावर ते पाणी मंतरल्यामुळं चंद्रावरती म्हणे कायमचा डाग निर्माण झाला, अशी कथा त्यामध्ये आहे. इंद्र सुद्धा पळून गेला, हा नंतरचा भाग आहे. पण गौतम ऋषी क्रोधिष्ठ झाले आणि आपल्या पत्नीला अहिल्याला शाप दिला आणि शापाने सांगितलं की तू शिळा होऊन पडशील, जड होऊन पडशील. आता इतकी पतिव्रता मानलेली आहे तिला, पतिव्रता स्त्री आहे. ज्या 5 पतिव्रता आपण मानल्यात ना त्यामधली त्या अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापाप नाशनम असा श्लोक आहे बघा शास्त्राचा. ज्यांना सकाळी जर या 5 जणींची जर नावं घेतली तर मोठ्या पापापासून आपण बाजूला जातो, म्हणून हा श्लोक दिला. हा श्लोक सकाळी म्हणावं म्हणतात आंघोळ करताना. आंघोळ झाल्यानंतर कोणता? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापाप विनाशनम. सगळ्या या मोठ्या पापापासून मुक्ती देण्याचं काम या 5 पतिव्रतींची नावं घेतल्यामुळं होतं. त्यामध्ये द्रौपदी आहे, मंदोदरी आहे, तारा आहे, अहिल्या आहे आणि द्रौपदी आहे, सीता. ह्या 5 जणींची नावं घेतली जातात. त्यातली अहिल्या तिला पतिव्रता आहे तरी सुद्धा शाप भोगावा लागला. आणि अहिल्या पतिव्रते शेळीच्या रूपामध्ये त्याच जंगलामध्ये पडून राहिली. गौतम ऋषीने आश्रम सोडला. त्या आश्रमामध्ये नंतर चिटपाखरू सुद्धा यायचं बंद झालं. अगदी ओसाड रान त्याचं तयार झालं, गवत सुद्धा उगवत नव्हतं. पण जेव्हा ही भगवंतांना कथा कळली ना प्रभू रामचंद्रांना, तेव्हा विश्वामित्रांनी पटवून दिल्यावर म्हणले हीच ती शिळा आहे ज्या ठिकाणी अहिल्या पडलेली आहे. त्यामुळे तुमच्या दर्शनासाठी ती आसुसलेली आहे. त्यामुळे भगवंतांनी तिला नुसता स्पर्श केला आणि स्पर्शामुळं अहिल्या प्रकट झाली. भगवंतांना दर्शन दिलं. पण ती बोलली मात्र, मला माझ्या नवऱ्यानं शाप दिला होता ना, तो शाप बरा झाला. शाप नसता तर तुमचं दर्शन मला झालं नसतं. आणि नंतर गौतम ऋषींनी तिचा स्वीकार केलाय बरं का नंतरच्या काळामध्ये. अशी ही अहिल्या श्रेष्ठ दर्जाची या मित्रांनी त्या शिळेला स्पर्श करण्यास सांगितलं. आणि अहिल्ये विचार सांगतात, भागवत सांगतंय अहिल्ये हे बुद्धीचं रूप आहे. प्रपंचाच्या सुखाच्या इच्छेने जेव्हा बुद्धी जड होते त्यावेळी त्याला पवित्र स्पर्शच लागतो. बुद्धी आपली जड आहे, जीव रूपाने जर बघितलो आपण तर आपली बुद्धी जड आहे. त्याला कुठल्या तरी महात्म्याचा स्पर्श व्हावा लागतो, त्याला शास्त्राचा स्पर्श व्हावा लागतो. म्हणून बुद्धीचं वैभव कुठलं सांगितलंय? अन्य नाही तुझे एका केशीराजे सकळ सिद्धी, किंवा हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, असं हरिपाठामध्ये वर्णन माऊली करतात. त्याचं कारण आहे म्हणून अहिल्या म्हणते मला शाप दिला होता, बरं झालं आता आहेत ही सगळेच आता विश्वामित्रासहित जनकाच्या दरबारामध्ये प्रविष्ट झाले. कारण जनकाच्या दरबारामध्ये स्वयंवर मांडलेलं होतं. गेल्याबरोबर जनक राजाने जेव्हा श्रीरामांच्याकडे बघितलं त्यावेळी त्यांची दृष्टी हालेनाशी झाली. ते सत्पुरुष होते, जीवनमुक्त होते जनक राजा. ते म्हटले माझी दृष्टी या मुलांच्यावर हालेना का झाली? याचा अर्थ हे कोणतरी आहेत. त्यांचं त्यांनीच ओळखलं बरं का. माझं मन फक्त भगवंताकडे आकर्षित होतं आणि आता ह्यांच्याकडे आकर्षित झालंय, याचा अर्थ हे भगवंतच आहे. त्यांनी बरोबर अगोदर ओळखलं. ओळखण्याला सुद्धा दृष्टी प्राप्त लागते बरं काय. समोर आलेली माणसं ओळखत नाहीत आपल्याला. विचार करण्यासारखी बाब आहे. मात्र कोण कसे आहेत हे ओळखता येत नाही. ओळखण्यासाठी सुद्धा दृष्टी लागते. चांगली माणसं ओळखायला आपण चांगले असायला लागतो. फार महत्वाचा मुद्दा आहे बघा. त्यासाठी परवा उदाहरण दिलं होतं बघा. दारुडी माणसाला दारुडी लगेच ओळखतात, तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू खाणारा ओळखतो, तसाच सत्पुरुषाला सत्पुरुष ओळखतो. सात्विक वृत्तीचा माणूस असेला सतत ग्रंथांचा अभ्यास करणारे, वाचन करणारे असतात, ते दुसरे ग्रंथ वाचन करणाऱ्यांना लगेच ओळखतात. सतत नामस्मरण करणारी व्यक्ती दुसऱ्या नामधारकाला लगेच ओळखते. ते ओळखण्याच्या खुणा आहेत. जनक राजानं प्रभू रामचंद्रांना तात्काळ ओळखलं. हे भगवंत आहेत, साक्षात परमात्मा अवतरलेले आहेत ही त्यांना जाणीव झाली. आणि सीतेच्या स्वयंवराला आता इथं सुरुवात होणार आहे. सीतेच्या स्वयंवरासाठी परशुरामाने पूर्वी येऊन, सीता जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हा परशुरामाने एकदा जनक राजाच्या राजदरबारामध्ये भेट दिलेली होती. आणि जाता जाता आपलं धनुष्य परशुरामाने तिथं ठेवलेलं होतं.
ते म्हणले जनक राजाला, कधीतरी पुढच्या काळात तुला हे उपयोगाला येणार आहे. तसंच खरं उपयोगाला आलं. इतकं जाडजूड होतं तरी सुद्धा 3 वर्षाची असताना सीता तिला घोडा करून नाचत होती. त्याच याचा घोडा करत होते. विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणून परशुरामाचं धनुष्य आणि त्यासाठी पण काय लावलेलं आहे, जो या धनुष्याला बाण लावेल, प्रत्यंचा लावेल, त्याच्याशीच सीता लग्न करेल. ज्या धनुष्याशी सीता धनुष्याचा घोडा करून नाचत होती आणि त्याच धनुष्याला बाण लावण्यासाठी स्वयंवरामध्ये पण मांडलेला होता. आता हा पण जो आहे हा प्रभू रामचंद्रांनी जिंकावा. सीतेशी विवाह करण्याला पात्र फक्त प्रभू रामचंद्र आहेत असं पार्वती मातेचं सुद्धा मत होतं. पार्वती माता शंकरांना विनंती करायला लागलेली आहे, शंकराला की रावणाला सीता मिळू नये, काहीतरी प्रयत्न करा. भगवान शंकराला पार्वती माता अगोदर सांगायला लागली. म्हणून भगवान शंकरांनी काय केलं, जवळजवळ 300 शिवसेवक जे आहेत, शिवसेवक म्हणजे त्या भगवान शंकराचे जे गण होते ते 300 गण, 300 सैनिक त्या धनुष्यबाणावर बसले होते जेव्हा रावण उचलायला गेला तेव्हा. त्यामुळे ते रावणाला उचलताच आलं नाही. एवढा बलाढ्य ताकदीचा रावण, पण त्याला ते उचलता आलं नाही. ते सूक्ष्म रूपानं बसलेले सैनिक कुणाला दिसले नाहीत. आणि जेव्हा भगवान साक्षात हे वर्णन आहे अहंकार, कारण काय बघा, तो म्हटला काय मला उचलत नाही, ही सोपी गोष्ट आहे, म्हणजे त्याच्यासाठी अहंकार होता. अहंकारामुळे कोण काय करायला जाईल ना, त्यांच्यासाठी देव प्राप्त होत नाही. आणि तसंच झालं. एवढा सोपं साधा वजनाचं असणारं धनुष्य, जे लहान पोरगी घोडा घोडा म्हणून नाचवत होती, ते धनुष्य रावणासारख्या बलाढ्य शक्तिवान राक्षसाला का उचलता आलं नाही? त्याला कारण आहे अहंकार. अहंकार जड करतो, आपलं वजन वाढवतो. वजन वाढवतो शब्दाचा अर्थ काय आहे, तर आपल्याला वर उठू देत नाही. तो तमोगुणामध्ये ढकलतो, आपला अधपात करतो. म्हणून आपला अहंकार आपण कायम बाजूला ठेवणं फार गरजेचं असतं. हे रावणाच्या उदाहरणावरून आपण लक्षात येतं. सीता माता मनातल्या मनात विनवणी करायला लागली, की सगळ्या देवांना बोलवा लागली आणि म्हणा लागली की हे प्रभू रामचंद्रांना एवढं हे धनुष्य उचलावं, त्यांना हलकं व्हावं, हे धनुष्य माझ्यासाठी हलका हो. प्रभू रामचंद्र जेव्हा उचलायला गेले तेव्हा सीता मनातल्या मनात प्रार्थना करायला लागली या सगळ्या देवांची, की आता हे हलकं होणं फार गरजेचं आहे. आणि तसंच हलकं झालं. प्रभू रामचंद्राने सहज त्याला प्रत्यंचा लावली आणि सगळ्या राज दरबारामध्ये जय जयकार झाला. सीतेनं प्रभू रामचंद्रांच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे. मोठ्यात कसला प्रसंग असेल आपण कल्पना केलेली बरी. त्यामुळं राम आता काय आहे लक्षात आलं की आता झालेलं आहे. लग्न पण झालं. त्यांच्या दुसऱ्या मुली होत्यात ना, त्या पण मुली शत्रुघ्न किंवा त्या शत्रुघ्न आणि तो राम का भरत किंवा लक्ष्मण यांना देऊन टाकलेले आहेत, त्यांच्याच त्या बहिणी. आणि त्यामुळे सगळ्यांचीच लग्न झालेली आहेत. आता दशरथ राजा आता परत आलेत प्रभू रामचंद्र. आता राज्याभिषेकाचं ठरलेलं आहे. आता राज्याभिषेक करायचा, प्रभू रामचंद्रांना गादी बसवायचं आणि आपण मुक्त झालो अशी भावना दशरथाच्या मनामध्ये यायला लागली आहे. एक दिवशी तो आरशात बघताना त्याला आपल्या कानाच्या बाजूला पांढरी झालेली केस दिसायला लागलेली आहेत. वर्णन का केलंय भागवत, तसं वर्णन का करते माहितीये का, जर कानाजवळ पांढरी केस दिसायला लागली की आपण घरातून बाहेर पडायचे दिवस आलेत असं समजायचं. तो विचार लक्षात ठेवला पाहिजे. पण ही गोष्ट कुणाला कळते, पांढरं झालेलं काळं करून येतात. आता मग पांढरं कसं दिसणारच नाही. त्यासाठी काय करायला होतंय मग, की मग त्यातून काही निघत नाही. पांढऱ्या केसाचं आणखीन एक दिसत आहे बघा, की पूर्वी जेव्हा घनघोर युद्ध व्हायचे त्यावेळी समजा एखाद्याला वाटलं आम्ही युद्ध करणं आता आम्हाला जमत नाही, आम्हाला तह आणि शांती पाहिजे आहे, तर तिकडले लोक काय करायचे, तर पांढरा झेंडा दाखवायचे. आणि पांढरा झेंडा दाखवला की इकडल्या लोकांनी शस्त्रास्त्र ठेवायचे, परत शस्त्र चालवायचे नाही. असा पूर्वी एक युद्धामधला नियम होता. आणि तह म्हणजे शांतता, पांढरा झेंडा म्हणजे काय, शांतता. तसं आता आपणही लक्षात घेतलं पाहिजे. आपले केस पिकायला लागले, काळे करायचे असू देत, चालू द्यात, पण पिकलेत हे तरी कळायला पाहिजे ना. आपल्याला माहित असते, जगाला माहित नसलं तरी पण परमपूज्य काका त्याच्यावरती दृष्टांत देतात की काय, माझे केस पिकल्यात हे मला माहिती आहे की नाही, माहित आहे. आमच्या घरातच माहिती आहे की नाही, माहित आहे. मग घरातल्यांना माहिती आहे, मला माहिती आहे, तर काळे करून उपयोग काय. मग मी कुणासाठी करालोय, तर लोकांसाठी. लोकांना माझ्या पांढऱ्या आणि काळ्या केसाशी काय गेले देणं असतंय. लोक म्हणतात हे तर पांढरे केस असू द्यात, नाही तर काळे केस असू द्यात. मग मी पांढरे केसाचे काळे केस का करतो,
असा प्रश्न परमपूज्य काका म्हणजे विनोदाने बोलतात बरं काय. तो काय आपला मुद्दा आता विनोद म्हणून झालेला आहे. तर ह्या ठिकाणी दशरथाला कानाजवळ पांढरे केस दिसायला लागले आणि त्यावेळी म्हटला आता मला आसक्ती टाकावी लागेल, राज्याचा आता संन्यास घ्यावा लागेल, वानप्रस्थामध्ये जायला लागेल. आणि त्याने म्हणून वशिष्ठांना बोलावून घेतलं, राजगुरु वशिष्ठ त्यांना बोलावून घेतलं आणि आता राज्याभिषेकाचा मुहूर्त काढा म्हणून सांगितलं. म्हणून राज्याभिषेकाचा मुहूर्त काढायला चालू केलं. वशिष्ठ शांत बसले आणि वशिष्ठांना कळायला लागले राज्याभिषेकामध्ये अडथळा दिसायला लागलाय. त्यांच्या त्या एकूण पत्रिकेमध्ये अडथळा दिसत होता, पण वशिष्ठ काही बोलले नाहीत. मुहूर्त कुठला सांगा, तर त्यावेळी वशिष्ठ म्हणतात राम ज्या दिवशी राजपद ग्रहण करेल तोच श्रेष्ठ मुहूर्त आहे. त्यांनी मुहूर्त कुठला सांगितला नाही, वेळ सांगितली नाही, दिवस सांगितला नाही. ते म्हणतात ज्या दिवशी प्रभू रामचंद्र राज्याच्या गादीवर बसतील तोच श्रेष्ठ मुहूर्त आहे. याचा अर्थ आत्ता बसणार नव्हते, पण ते दशरथाला त्याचा अर्थ कळला नाही. त्यांनी सांगितल्याबरोबर सुरुवात झाली. आता देवांना चिंता पडली, काय जर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक जर झाला, चिंता कसली बघा देवांना, राज्याभिषेक होऊ नये अशी सगळ्या देवांची इच्छा होती. जर राज्याभिषेक झाला तर हा वनवासात जाणार नाही, वनवासात गेला नाही तर रावणाधिक जे राक्षस आहेत त्यांना मारायचं कोणी, ती इंद्रपद स्वर्गपद प्राप्त करून घ्यायला नाही, स्वर्ग अडचणीत यायला लागलाय. आणि यासाठी यांचा राज्याभिषेक व्हायला नको पाहिजे अशी देवांना चिंता पडलेली होती. म्हणून देवाने काय केलं, विघ्नेश्वरी नावाची जी देवी आहे जी नेहमी विघ्न आणते, अशी विघ्नेश्वरी देवीला देवाने पाठवलं. आणि ही विघ्नेश्वरी मंत्रा जी आहे ना, कैकेयीची दासी, तिच्या बुद्धीत घुसली. काय करायचं ते कर म्हणले. आता इथून पुढं विघ्नेश्वरी काय स्वतः काय तिला काय हातपाय नसतात देवीला, म्हणून तिने काय केलं, मंथरा नावाची कैकेयीची दासी होती, त्या कैकेयीच्या दासीच्या देहात प्रवेश केला. आणि बरोबर त्याच वेळी घडली घटना कशी बघा, तात्कालिक आहे. राज्याभिषेक होणारे कौशल्य मातेला समजल्याबरोबर कौशल्य मातेनं सगळ्यांना काही काही सोन्याचे हार, काही बक्षिसं द्यायला चालू केली. पण ही जी कैकेयीची दासी मंत्रा होती ना, तिला मात्र लक्षात आलं नाही की तिला काहीतरी द्यावं. त्यामुळे कौशल्यनं तिला द्यायचं विसरूनच राहिलं. तिचं विसरलेलं होतं, त्याचा राग मंत्रेच्या डोक्यात होता. हिनं मला तेवढं दिलं नाही, सगळ्या दासींना दिलं, मला दिलं नाही, मला दिलं नाही. म्हणजे काहीतरी काटा काढायला पाहिजे आपण, आता काहीतरी विघ्न आणायला पाहिजे. आणि त्या विघ्नाचाच वापर केलेला आहे की ही मला मिळालं नाही म्हणून मंत्रेचा मत्सर जागा झाला. स्त्री मत्सर ज्याला आपण म्हणतो, हा मत्सरच घात करतो सगळ्या ठिकाणी. बऱ्याच वेळा मत्सर काय करतो की चांगलं झालेलं पाहत नाही मत्सराला. त्यामुळे त्या मत्सराने करायचं ते केलं. कैकेयीला वर मागायचे होतेच. कैकेयी मुळात तशी नव्हती बरं काय, पण जेव्हा ती मंत्रेच्या स्वभावाच्या किंवा त्याच्या संगतीमध्ये आली त्यावेळी तिचा स्वभाव पालट झालेला आहे. सगळ्यात जास्त प्रेम कौशल्यापेक्षा रामावर कैकेयीचं होतं. भरतापेक्षा तिनं प्रेम रामावर जास्त केलंय. हा इतिहास आहे रामायणातला. मग मुळात असं असताना का झालं, त्याला कारण मंत्रा आहे. मंत्रा कुठनं आली माहिती, मागची एक वेगळी आहे. ती विष्णूचा द्वेष करणारी पूर्वीपासून होती. तिला विष्णूचा काटा काढायचा होता, म्हणून कुठल्या तरी जन्मात तिला ते करायचं होतं. म्हणून या जन्मामध्ये ती मंत्रा बनून आलेली आहे. तिनं जर हे केलं नसतं ना तर वनवासच घडला नसता आणि रामचंद्र गादीवर बसले असते. पण तसं घडलं नाही. रामायणाला एक एक कारण कसं झालंय बघा, एक एक गोष्ट कशी कारण होत गेलेली आहे. म्हणून मंत्रा चिडली, त्याचं कारण ते आहे की तिला की वर मागायला आता कैकेयीला जे सांगितलेलं होतं, हा ही कैकेयी फार प्रेमळ होती. आणि मंत्रेला आणखीन एक राग काय होता बघा, ही कैकेयीच्या माहेरची होती. तिच्या वडिलांनी लहानपणापासून कैकेयीलाच पालन त्या मंत्रेनं केलेलं होतं. मंत्रा तिथली पण दासीच होती, कुणाच्या इकडं, कैकेयीच्या राज्यातली. आणि कैकेयीचं लहानपणी पालन करण्याचं काम त्या मंत्रेनेच केलेलं होतं. म्हणून तिच्या वडिलांनी लग्न झाल्यानंतर कैकेयी बरोबर तिला पाठवलेली होती अयोध्येला. आणि ही तर येऊन राहिलेली होती. आणि तिला माहित आहे की आमचा भरत आहे, म्हणजे मंत्रेला वाटत होतं, आणि भरतावर आणि शत्रुघ्नावरती ही प्रेम करत नाही, रामावरच करते. हा राग पण तिच्या मनामध्ये होता. किती कारणं कशी झालीत बघा. आणि म्हणून तिनं ठरवलं आणि वर मागायचं बरोबर आठवण करून कैकेयीला दिली. तू आता वर मागायला पाहिजेस. तुला लक्षात आलं नाही का, भरताला आणि शत्रुघ्नाला आजोळला पाठवलंय का,
दशरथाचा कावा आहे, रामाचा सुद्धा कावा आहे, त्यालाच राजपद मिळावं असं दशरथानं योजना केलेली आहे. म्हणून भरताला पाठवलं. तू शानी हो, जागी हो. मग काय करू? तुझ्याकडे वर आहेत ना, दशरथाकडे मागून घे. कुठलं वर मागू? आहेत, भरताला राज्य मिळालं पाहिजे. तू वर मागितलंच पाहिजेस. कुठल्याही परिस्थितीत हे वर मागायला पाहिजे. तुझ्याकडे 2 आहेत, त्या 2 वरानं एक वर भरताला राज्यपद आणि दुसरा वर प्रभू रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास. हे दोन्ही वर आत्ताच्या आत्ता तू आता मागून घे दशरथांच्याकडं. आणि त्यावेळी दशरथ जेव्हा त्याच्या भेटीला गेलं, पहिल्यांदा सांगितलं अगोदर रामाची शपथ घाल दशरथाला, नाहीतर परत शब्द फिरवेल. त्यासाठी शपथ घाल की मला अगोदर शपथ द्या की हा वर तुम्ही मला पूर्ण करणार आहात. दशरथाने शपथ दिली आणि याने वर मागितलं. आणि म्हणून कैकेयी चिडली, अगोदर चिडलेली होती. चिडण्याचं नाट्य केलं आणि एका खोलीमध्ये जाऊन बसली, क्रोधागरामध्ये. त्यावेळी क्रोधागर असायचं. प्रत्येक राजाचं एक क्रोधागर. क्रोधागर म्हणजे काय? ज्या ठिकाणी राग प्रकट करायची जागा, ज्याला कोणाला राग येईल ना त्या खोलीत जाऊन बसायचं, अशी जागा म्हणजे त्याला क्रोधागर म्हणायचे. आपल्या घरात तशी जागा केली असती तर बरं झालं असतं. म्हणजे इतर बाजू जरी दूषित झाल्या नसत्या, ती एकच खोली थोडी बाद झाली असती. काय आपटायची, डोके आपटायची ना, तिथं आपटायची जाऊन, असं करता आलं असतं. आता अलीकडे ते बंद झाले, पण पूर्वीच्या राजांच्या राजवाड्यामध्ये क्रोधागर असायचं. ज्या ठिकाणी कुणालाही राग आला तर तो प्रकट करायची ती जागा असायची. कैकेयी क्रोधागरामध्ये गेली. दशरथ तिला समजावा लागलेले आहेत आणि दशरथ असंही झाले, कारण त्या ठिकाणी भरत शत्रुघ्न पण नव्हते. रामायण काय सांगतंय बघा, की दोघे जर असते तर भरत हा वैराग्याचं प्रतीक आहे आणि शत्रुघ्न हा सदाचाराचं प्रतीक आहे. जर ते दोघं जण तिथं असते तर ही घटनाच घडली नसती. बरोबर योग असा आला की त्यावेळी दोघेही गेलेले आहेत. म्हणून मागायला सांगितलं की अगोदर दोन्ही वर मागून घे. पण मागताना कसं माग? अगोदर भरताला राजपद माग आणि नंतर प्रभू रामचंद्रांचा वनवास माग. पहिल्यांदा प्रभू रामचंद्राचा वनवास मागू नको, नाहीतर काय होईल? कसे राजकारण आहे बघा. जर तू पहिल्यांदा प्रभू रामचंद्राचा वनवास मागितलास तर दशरथ मूर्छा येऊन पडेल, कदाचित त्याचा मृत्यू होईल धक्क्यानं. आणि पुढचं जे आहे, भरताला राज मिळायचं आहे, तो वर मागायचाच राहून जाईल. मग तू काय कर, पहिल्यांदा भरताला राजपद हा पहिला वर आणि दुसरा वर आहे प्रभू रामचंद्रांचा वनवास. रामानं हे स्वीकारलं. कैकेयीला रामचंद्र म्हणालेत, आई तू माझ्यावर उपकार केलंस, आता मला सगळे जंगलामध्ये ऋषी मुनींची भेट घेता येईल, तुझ्यामुळं मला ऋषी मुनींची भेट घेता येईल. आणि म्हणून भगवंत तयार झाले. लक्ष्मणानं हट्ट केला, मी तुमच्या बरोबर येणार आहे. तो शेषाचाच अवतार होता. तो कुठं राहील सांगा बघू? सीता लक्ष्मी मातेचा अवतार होतं, ती सीता राहील कुठे सांगा? जसं क्षीरसागरामध्ये विष्णू पोहोडलेले असतात, सीता पाय दाबत असते, आणि शेष नागाच्या अवतारामध्ये लक्ष्मण आहे. त्यामुळे आता अवतार घेतलाय त्यांनी शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतलेला आहे. आणि श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये बलरामाने शेषाचा अवतार घेतलेला आहे. बलराम जे झालेले आहेत ते शेष आहेत. विचार लक्षात ठेवण्यासारखा आहे. आणि लक्ष्मण आणि सीता वल्कले नेसलीत आणि बाहेर पडलीत. आता खूप मोठा इतिहास आहे. ऍक्च्युली रामायणामध्ये आपण बघताना याचा विचार करता येईल. रामाचा वनवास सुरू झाला, सगळी अयोध्या धाय मोकलून रडायला लागलेले आहे. एवढे सुकुमार राजपुत्र, आणि यांना या कैकेयीनं, म्हणून आत्ताही कुठल्या बाईचं नाव कैकेयी ठेवत नाहीत बघा. कोण ठेवतात काय बघा? कारण त्याचं कारण ते आहे, कैकेयी म्हणजे एक प्रकारचा विध्वंसाचं रूप. जिथं नाश आहे, जिथं भांडण आहे, त्या ठिकाणी कैकेयी नाव वापरलं जातं. आणि म्हणून आत्ताही रामाला आता वनवास प्राप्त झाला, सगळेजण रडायला लागलेले आहेत. रस्त्याला काही राजे सुद्धा भेटायला लागलेले आहेत आणि ही सगळी जण निघाली. त्यांना घालवायला अयोध्येवासी त्यांच्या बरोबर चाललेत. मोठमोठे ऋषी मुनी सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत आणि सगळीजण निघाली. पुढे एक गुहक नावाचा राजा भेटलेला आहे. राजा वाटेत गुहक राजा भेटलेला आहे आणि त्यानं गंगा पार करण्यासाठी काही दिवस तिथं राहिलेत मुक्कामला. ते 1-2 रात्रा गुहकाजवळ राहिलेले आहेत. गुहकाला पण फार राग आला होता कैकेयीचा, त्यानं बोलून दाखवलाय पुढच्या टप्प्यामध्ये. पण तरी सुद्धा गुहकाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र एका दुसरी मुक्काम तिथं टाकलेला आहे. पुढं हळूहळू हळूहळू ते वाट चालत निघालेत. पुढं गंगा नदी लागलेली आहे. आता गंगा पार करायची आहे म्हणून गुहकानं एका नावाड्याला नेमलेला आहे. त्याची कथा फार सुंदर आहे. त्याला केवट म्हणतात. नावाडी म्हणजे काय? केवट. केवट म्हणजे नावाडी. तो केवट आहे आणि तो केवटाची कथा आहे. आता त्या केवटाचा संवाद येतोय. रामायणामध्ये फार सुंदर संवाद सांगितलाय बरं का.
तो काय म्हणतो प्रभू रामचंद्रांना भेटल्यानंतर, प्रभू मी तुमचं सगळं वर्म जाणतो, मी तुम्हाला जाणतो, तुम्हाला मी ओळखतो. तर ते म्हणले कोणतं वर्म? तर ते कोणतं वर्म आहे म्हणतात, ते म्हणतात की तुम्ही प्रभू आहात हे मला कळलेलं आहे, पण मी तुमचं पहिल्यांदा पाय धुणार आहे. पाय का धुणार आहे? तर तुमच्या पायाच्या धुळीनं माझ्या नावेत जर बसला तर तुमच्या पायाच्या धुळीनं म्हण दगडाची बाई झाली, मग माझ्या नावेची जर बाई झाली तर करायचं काय? आणि मी माझं पोट कशानं भरू? एक बायको घरात आहे आणि ह्या बायकोचा आणि कसा सांभाळ करू? किती श्रद्धा आहे बघा त्याची. ही श्रद्धा असली पाहिजे. त्याचा अर्थ असा आहे, जसं अहिल्याच्या शिळेचं अहिल्या झाली तसं त्याला वाटतंय की तुम्ही माझ्या नावेत पाय जर ठेवल्या बरोबर माझ्या नावेची स्त्री होणार आहे, आणि म्हणून तुम्ही माझ्या नावेत येण्यापूर्वी तुमच्या पायाची धूळ मी धुवून टाकणार आहे. म्हणून हे वर्म मी जाणतो, आणि म्हणून मला तुमचं पाय आहेत ना ते धुयासाठी द्यायचे आहेत. म्हणून अहिल्याप्रमाणे माझी नौका स्त्री झाली तर मला अडचण होईल, म्हणून मला तुमचं पाय धुण्याची अनुमती द्या. लक्ष्मण उजव्या पायाची सेवा करायचा नेहमी, सीता डाव्या पायाची सेवा करायची. दोघांना वेगवेगळे एक एकच पाय वाट्याला होता, केवटाला मात्र 2 पायाची सेवा करायची संधी प्राप्त झाली. रामायण सांगतंय मागच्या जन्मातलं त्याचं ते पुण्य होतं बरं काय. मागच्या जन्मामधलं ते त्याचं पुण्य होतं, आणि त्या पुण्याची प्राप्ती भगवंतांनी करून दिलेली आहे. भगवंत दिलेला शब्द आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे कधीही त्यांनी डावललेला नाही. केवटाला पण शब्द दिलेला होता मागच्या जन्मामध्ये, आणि म्हणून त्याला पाय धुण्याची संधी मिळालेली आहे. हा केवट जो आहे ना, हा नावाडी मागच्या जन्मामध्ये क्षीरसागरामध्ये कासव होता, आणि तो तिथंच फिरायचा. क्षीरसागरामध्ये प्रभू पोहोडलेले असायचे विष्णू, आणि तिथंच तो फिरायचा. त्याला वाटायचं की दोघं जण शेष आणि लक्ष्मी दोघं जण 2 पायाचं काय करतात, सेवा करतात. मला यांनी सेवा द्यायला पाहिजे. पण शेषानं आणि लक्ष्मीनं अजिबात त्यांना सेवा दिली नव्हती त्या कासवाला, आणि ते कासवाला सेवा मिळाली नाही. म्हणून प्रभू रामचंद्र किंवा प्रभू भगवान म्हणाले, तुला एका जन्मामध्ये माझ्या पायाची सेवा मी तुला जरूर देईन, आता जरी शक्य नसलं तर. आणि तो प्रसंग आत्ता आलेला आहे बघा, की केवट म्हणून आलेला आहे. आणि म्हणून लक्ष्मी सीता ही शेष आहेत किंवा लक्ष्मी आहेत. सीता ही लक्ष्मी आहे, शेष हा लक्ष्मण आहे. आता त्याची इच्छा पूर्ण झाली. रावणानं काय केलं, माझं पाय धुतलंस, आता तू मला न्यायला लागलास म्हणून अंगठी द्यायला लागले. काहीतरी द्यायला पाहिजे ना, नावेचं भाडं, एवढं प्रवास करते म्हणून भगवंताने अंगठी दिली रामाने आपल्या हातातली, पण त्यानं ती घेतली नाही. ते म्हणले अशी साधू पुरुषांच्याकडून मी काही घेत नाही, कशाला मला काय पाहिजे, आणि तुम्ही साधू पुरुष आहात, तुमच्याकडून काय मी घेणार नाही. भगवंत आहात तुम्ही, तुमच्याकडून मी काय घेणार नाही. तरी आग्रह केला. ते म्हणले प्रसाद म्हणून तरी घे, आता नाही म्हणले. तुमचा जेव्हा राज्याभिषेक होईल ना तेव्हा मी तुमच्याकडून प्रसाद घेणार आहे. खरंच जेव्हा राज्याभिषेक झाला ना तेव्हा भगवंतानी, केवट आला नव्हता राज्याभिषेकाला बरं काय, तो नावाडी, पण तो प्रसाद त्यांनी तिकडं त्याला त्या गुहक राजाकडे त्याद्वारे त्या केवटाला तो प्रसाद पाठवला, असं वर्णन रामायणामध्ये केलेलं आहे. आणि हे केवट आणि लक्ष्मण बोलायला लागलेत बघा. काय बोलतात ती, काय म्हणतात लक्ष्मणला, काय तो नावाडी बोलतोय बघा, मी आणि राम एकाच जातीचे आहोत, आम्ही जातीबंधू आहोत, आणि एकाच जातीचे असल्यामुळं जातीबंधूकडून कसं पैसे घ्यायचे नावेचे, म्हणून मी घेतले नाहीत म्हणतो. ह्याचा राग आला मात्र लक्ष्मणाला ना, जातीबंधू कसा काय म्हणतोय, हा नावाडी आणि आम्ही सूर्यवंशातले, आम्ही राजे लोक, आणि हा म्हणतोय आमच्या जातीतला आहे, त्यांच्याकडे कसं पैसे घेऊ असं म्हणतो. लक्ष्मणाला राग आला. केवट म्हणतो, तुमची री माझी जात एक नाही मात्र, रामाची री माझी जात आहे एक आहे, तुमची वेगळी जात, रामाची री माझी फक्त जात होते, कारण मी गंगा नदीचा नावाडे आहे आणि प्रभू संसार सागराचे नावाडे आहेत, म्हणून आम्ही एका जातीचे आहोत. मी ही गंगा नदी पार करण्यासाठी लोकांना या नावेतून घेऊन जातो, आणि प्रभू रामचंद्र नामाची नाव घेऊन संसार सागरातून या धडपडणाऱ्या जीवांना पार करून घेऊन जातात. तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात, भगवद्गीतेमध्ये श्लोकच आहे तो. त्याचा अर्थ या संसार सागरातून पार करण्याची जबाबदारी भगवंताची आहे. केवटाच्या बोलण्यातून ते लक्षात येतं. अशा प्रकारे ही केवटाची कथा जी आहे फार आपल्याला मार्गदर्शन करणारी आहे. तिथं बोलतो कसा, खरंच त्याला ती सेवा सगळी प्राप्त झालेली आहे. असे राम लक्ष्मण सीता चालायला चालू झालेले आहेत. वर्णन करताना भागवत म्हणतं, ब्रह्म माया आणि जीव तिन्ही एकदम चाललेत की काय, म्हणजे जीव म्हणजे वर्णन केलेलं आहे बघा, ब्रह्मप्रभू रामचंद्र आहेत, नंतर माया सीतेचं रूप आहे,
आणि जीव म्हणजे लक्ष्मण आहे. या तिन्हींची जोडी चाललेली आहे. आणि रस्त्याने जाताना सुद्धा भरपूर गावं भेटायला लागलेत, स्त्रिया बोलवायला लागल्यात, सीतेच्या उलटी भरायला लागलेत, हळदी कुंकवाचे कार्यक्रम रस्त्याला चालू आहेत, तरी पण हे निघालेले आहेत. दुःख व्हायला लागलेलं आहे, तरी सुद्धा सीतेला विचारतात, अगं ते तिघत बसलेले आहेत, त्यातला तुझा नवरा कुठला तरी सांग एकदा, कुठला आहे. आता त्या काळात त्या स्त्रिया आपल्या नवऱ्याची नावं घ्यायची नाहीत. त्या काळातलं म्हटलं त्यासाठी शब्द, कारण या काळात आता राहिलेलं नाही. आता नवऱ्याची नावं घेत नाही, तिला कमी शिकलेली म्हणतात. शिकलेल्याचा अर्थ कशावरून, जास्त शिकल्यात कशावरून, जे नवऱ्याची नाव घेते ती जास्त शिकलेली, असा आता अर्थ काढला जातोय. पूर्वी मात्र नवऱ्याचं नाव घेतलं जायचं नाही. नवऱ्याचं नाव घेऊ नये, गुरूंचं नाव घेऊ नये, आपल्या आद्य देवतेचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलग्याचं पण नाव घेऊ नये, असं शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. बायकोचं नाव घ्यायचं नाही, बायकोनं नवऱ्याचं घ्यायचं नाही, थोरल्या मुलग्याचं पण नाव घ्यायचं नाही, आपल्या गुरुचं नाव कधी घ्यायचं नसतं. आणि आपल्या आराध्य देवता ज्याचं आपण नाव घेतो ते नाम आतल्यात आहे, त्याचंही नाव मोठ्याने घेऊन दाखवायचं नाही, असा एक प्रघात आपल्याला शास्त्रामध्ये घालून दिलेला आहे असं म्हणतात. अलीकडे तसं काही कोण पाळत नाही, त्यामुळे चालू आहे आपलं तसं चाललेलं आहे की तिनं फक्त डोळ्यानं दाखवलं की आपला नवरा कुठला. मग ते विचारतात, हा काय बघ, म्हणजे जे पुरुष जमलेले होते ना, हा ती काहीच बोलली नाही, हा काहीच बोलली नाही, हा ती काहीच बोलली नाही. आणि जेव्हा रामावर बोट दाखवलं त्यावेळी फक्त लाजली. वर्णन करते वेदांत शास्त्र बघा, श्रुती जी आहे ना शास्त्र, नेती नेती म्हणते. काय नेती नेती म्हणजे, हे नाही ब्रह्म हे आहे नव्हे, हे ब्रह्म आहे नाही, हे ब्रह्म आहे नाही. अरे मग ब्रह्म कुठलं, म्हणजे दाखवता येत नाही ते, जे बोलता येत नाही ते ब्रह्म आहे. सीता बोलली नाही, जे बोलून दाखवता येत नाही तेच देवाचं खरं रूप असतं, असा शास्त्र सिद्धांत किंवा वेदांत या ठिकाणी सांगितलेला आहे. आता इथं कैकेयीबद्दल गुहक जो राजा आहे तो गुहक चिडून बोलायला, त्यावेळी लक्ष्मणानं त्याला उपदेश केलेला आहे. तो म्हणतो, जसं कर्म सुख दुःख देतात, त्यामुळे ज्ञानी पुरुषांना सुद्धा सुख दुःख चुकलेली नाहीत. तू आमच्या आईला नावं ठेवू नकोस कैकेयीला, आमच्या नशिबातलाच वनवास आहे, जुना वनवास आहे तो आम्ही करायला लागलाय, आणि तुम्ही सुखदुःखाचं कारण कर्म असतात, दुसऱ्याला कधी दोष देऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया अनिक रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचूनिया. कुणावरही कधी रुसू नये, आपल्या संचितावर रुसावं. आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या वरती, पाहुण्या पयांच्या वरती, घरातल्या माणसांच्या वरती, तुमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं असं जे आपण बोलत असतो ना, याला कुठलाही आधार नाही. याला एकच आधार आहे, कर्म आपली जी असतात ना, ती कर्मच आपल्याला अशी माणसं भेटवतात, आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख निर्माण करतात. म्हणून कर्माला दोष द्यापेक्षा आपण जे पूर्वीचं संचित आहे ते कसं दुरुस्त करून घेता येईल, पुढील जन्म कसा सुधारता येईल याचा विचार माणसाने करावा. आत्ताचा जन्म खराब आहे काय चांगला आहे याचा विचार करू नये, पुढचा जन्म चांगला करण्याचं आपल्या हातामध्ये आहे, असं वर्णन लक्ष्मण उपदेश करायला. म्हणून सुखदुःखाचा अनुभव मलाच येतो, कारण माझीच ती कर्म असतात. आपल्याला होणारं दुःख दुसऱ्याला जाणवते का बघा, नाही जाणवत. याचा अर्थ सुख दुःख एका जीवापुरती मर्यादित असतात, सगळ्यापुरती नसतात. काय महत्वाची गोष्ट आहे, मला झालेलं दुःख दुसऱ्याला होत नाही, मला झालेलं सुख दुसऱ्याला होत नाही. याचा अर्थ माझीच कर्म मला सुख दुःख देतात, दुसऱ्यामुळं होत नाही, यावरून आपल्याला समजतं. म्हणून कैकेयीविषयी माझ्या मनामध्ये वैरभावना नाही म्हणतात, कारण पूर्वजन्मातील ती कर्म सुख दुःख देत असतात आणि ईश्वर ती वाटण्याचं काम करतो. कारण परशुरामाच्या अवतारामध्ये परशुरामाच्या अवतारामध्ये तिला ठार मारली, आईला ठार मारली नाही, परशुरामानं मारली होती. जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका, आणि त्या रेणुकाला ठार कोणी मारलं, परशुरामाने स्वतःच्या पोरग्याने शिरच्छेद केला बाबाची आज्ञा पाळण्यासाठी. आणि हे वर्णन आहे. म्हणून कैकेयी पूर्वी जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती, आणि भगवंत परशुराम कसा योग आहे बघा ठरलेला. म्हणून कैकेयी ही जी आता आहे ना, रेणुका जी आहे ना, ती कैकेयीच्या रूपात जन्माला आली, आणि पूर्वीचा सूड होताच ना, मग तो घ्यायला नको काय, म्हणून कैकेयीच्या रूपामध्ये वनवास घडलेला आहे. म्हणून एकदा हे वर्णन आहे की जमदग्नी ऋषी जे आहेत त्यांची पत्नी रेणुका, रेणुकाला सुद्धा नंतर काय मारली का हा मुद्दा आणि आहे. एकदा ते रेणुकाने काय केलं, चित्रसेन नावाचा गंधर्व आलेला होता, आणि तो सरोवरामध्ये अप्सरेसहित स्नान करत होता. आणि या स्नान करताना पाणी आणायला गेलेली रेणुका
त्यांच्याकडे एकटक बघत बसली. त्यांचे जे प्रणय क्रीडा चाललेल्या होत्या त्या प्रणय क्रीडा बघत राहिली आणि तिला सुद्धा काम सुखाची इच्छा निर्माण झाली म्हणे रेणुकाला. आणि हे जगदग्न ऋषीने आत्म अंतर्ज्ञानानं ओळखलं आणि हिला काय इच्छा झाली असं त्यांना राग आला. आणि ती जेव्हा पाणी घेऊन परत आली घरी त्यावेळेस आपल्या पोरासनी सांगितलं हिचा शिरच्छेद करा. त्याच्या कुठल्याच पोराने ऐकलं नाही म्हणले मी आमच्या आईला मारणार नाही आणि पाप घेणार नाही. पण परशुराम एकमेव असा होता आज्ञा पाळणारा आई वडिलांची. तो म्हटला आज्ञा दिल्याबरोबर म्हटला काय करायचं आईचा शिरच्छेद कर. लगेच त्याने आपला खड्ग बाहेर काढला, तलवार बाहेर काढली आणि आईचं मुंडकं छाटून टाकलं. अशी पाठीमागची कथा आहे. म्हणून विचार केला तर विभिचार झाला असं तिला वाटलं परशुरामाला जमदग्नीला आणि म्हणून रेणुकाचा शिरच्छेद झाला. म्हणून त्याच दृष्टीनं तसा विचार आलेला आहे. म्हणून वालीला सुद्धा असंच मारलेलं होतं. पुढच्या चरित्रामध्ये आलं वालीचा वध केलेला आहे म्हणूनच पारध्याने एका कृष्णाला मारलेला आहे. सुटत नाही बरं काय. लक्ष्मण सांगायला लागलाय मागची कर्म कशी सुटत नाहीत. याचा अर्थ असा आहे वालीला झाडाच्या आडून प्रभू रामचंद्राने बाण मारलेला होता आणि त्याचं उट्ट काढलं कुणी त्याच्याच रूपामध्ये पारधी जन्माला आला आणि त्यानंच श्रीकृष्णाला मारलेला आहे बाण. हा मुद्दा त्यानंतर आलेला आहे. म्हणून म्हणतात केले कर्म झाले तेची भोग आले. नाथांच्या हरिपाठामध्ये उभे आहे बघा. केले कर्म झाले तेची भोग आले. आपण जे कर्म करतो तेच बुमरँग होऊन आमच्यावर येत असतं. आपण चांगलं वागा चांगलं येत असतं. लोकांच्यावर प्रेम करा लोक आपल्यावर प्रेम करतील ती नसतील. ज्यांच्यावर प्रेम केलं कदाचित ती आपल्यावर प्रेम करणार नाहीत परंतु दुसरी कोणतरी प्रेम करतील ज्यांच्यावर आपण कधीच प्रेम केलं नव्हतं. मग फुकट प्रेम मिळालं ना आपल्याला. विचार करण्यासारखी बाब आहे. कुठून काय असं नाही मिळतं. आपण काय म्हणतोय माहिती आहे ज्यांना मी असा आहेर घेतला होता त्यांनीच मला आहेर का दिला नाही. परंतु आपण दुसरा विचार करत नाही ज्यांना मी कधीच आहेर केला नव्हता त्यांनी मला सुद्धा आहेर दिलेला असतो. तो कुठनं आला सांगा मग. असा त्याचा अर्थ आहे. ज्यांना कधी बरेच वेळा आपण जेवू खाऊ घातलेलं असतं ती आपल्याला कदाचित बोलवणार नाहीत पण 34 माणसं आपल्याला जेवायला बोलवतील की ज्यांना आपल्याला जेवायला वाढायची संधीच मिळत नाही. फुकटच आपण त्यांच्यातनं जीवन येतो. आलं कुठनं ते फिरूनच येत असतं. द्यावं आणि घ्यावं. जे द्याल ते येते. मात्र प्रेम द्या प्रेम येतं. द्वेष द्या द्वेष होतो. ईर्ष्या आपण कराल तर ईर्ष्या वाट्याला येते. आपण काहीतरी दान करायला दुसऱ्या मार्गाने आपल्याला येत असतं. म्हणून याचा विचार करावा आणि म्हणूनच ह्या रामायणातून शिकण्यासारखा हा धडा आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना वनवास घडला हा त्यातला एक दृष्टिकोन त्यामध्ये सांगितलेला आहे. असेच प्रभू रामचंद्र वनवासात त्या अरण्यातून पुढे 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 चालत निघालेत. वाल्मिकी मुनीचा आश्रम लागला आणि त्या आश्रमात आले. वाल्मिकी मुनीने आपली कथा सांगितली. नारदानं कशी मदत वगैरे केली तसं आपण कृपा करून आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून देता तोच आपल्याला जाणू शकतो. वाल्मिकी म्हणाले कोण जाणणार तुम्हाला भगवंत जो ज्यावरतीच कृपा होते. भगवंताची कृपा झाल्याशिवाय भगवंताला ओळखता येत नाही. ज्यांनी भगवंतांना ओळखलं त्यांच्यावर भगवंताची कृपा आहे असं शास्त्रच आहे. आणि म्हणून तसंच आहे. म्हणून वाल्मिकीनं राम म्हणालेत आम्ही वनात कुठं राहावं असं एखादी जागा आम्हाला सुचवा. आम्हाला राहायचं आहे. आम्हाला तिथं आश्रम बंधून आम्ही आता राहणार आहे जंगलामध्ये. त्यामुळे अशी एक जागा सुचवा वाल्मिकीला म्हणाले. वाल्मिकी हसत म्हणालेत काय बघा आपण कुठेही राहा आपण नाही असं स्थान कुठं आहे देवा. तुम्ही राहायला कुठं ना तेच तुमच्यासाठी स्थान आहे. पण त्यांनी पुढचं वर्णन करताना मात्र म्हणले आपण चित्रकूट नावाचा पर्वत पुढे आहे त्या चित्रकूट पर्वतावरती आरामात राहा. आता या चित्रकूट पर्वतावरतीच तुलसीदासांना श्रीरामाचं दर्शन झालं होतं बरं का. तुलसीदास म्हणजे अलीकडले संत त्यांना श्रीरामाचं दर्शन झालेलं आहे. तुलसीदास हे हनुमंतांचे अवतार आहे. तुलसीदासांनी हे चरितमानस जे लिहिलेलं आहे रामायण हे रामायण दोहा हिंदीमध्ये आहे. फार सुंदर रामायण लिहिलेलं आहे तुलसीदासाने. वाल्मिकी नंतर हा त्यांचा आहे लागतो कारण ते हनुमंतांचे अवतार मानलेले आहे. हा चित्रकूट पर्वतावरती तुलसीदासांना श्रीरामाने दर्शन दिलेलं होतं आणि तुलसीदासांना प्रभू रामचंद्राची ओळखच पटेना. तुलसीदासांच्या पुढे प्रभू रामचंद्र आले त्यांची ओळख पटेना म्हणून हनुमंताने पोपटाचं रूप घेतलं आणि झाडावर बसून एक श्लोक म्हणून दाखवला आणि तो श्लोक त्या रामचरितमानस ग्रंथामध्ये दिलेला आहे बघा. तो श्लोक असा आहे बघा. चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर तुलसीदास चंदन घीशे
तिलक करे रघुवीर. 3 वेळा तो पोपट बोलला हा श्लोक. हा श्लोक रामचरितमानसमध्ये तुलसीदासांनी टाकलाय बरं का. तुलसीदासांना समोर रामचंद्र आले तरी ओळखच होईना, म्हणून हनुमंतांनी पोपटाचं रूप घेतलं आणि हा श्लोक 3 वेळा म्हटल्यानंतर तू काय म्हटला, चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर. संतांची गर्दी झाली. तुलसीदास चंदन घिसे, घासतात चंदन तुलसीदास. तिलक करे रघुवीर, त्या चंदनाचा तिलक मात्र प्रभू रामचंद्र करतात. अशा अर्थाचा श्लोक होता. अशा श्रीराम चित्रकूट पर्वतावर पोचले. अनेक ऋषी मुनी प्रभूंच्या दर्शनाला आले आणि त्या ठिकाणी आता आपल्याला लक्षात येतं, भरताला बातमी लागलेली आहे की आईनं आपल्या प्रभू रामचंद्रांना आपल्या वनवासाला पाठवलेलं आहे. कशासाठी म्हणे, तर त्याला गादी मिळावी. त्यांनी त्यांची घृणा केली आईची आपल्या दोघा भावाभावांनी आणि तिची घृणा करून परत आलेले आहेत. म्हणून दशरथ फार रामाबद्दल व्याकुळ झाले. जसे राम गेलेत ना तसे हे तडपडायला लागले, मूर्छेत येऊन पडले आणि त्यातच राम 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 म्हणत त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता तसा मृत्यू का झाला, श्रावण बाळाचं चरित्र बघायला पाहिजे, म्हणजे आपल्याला समजतं की दशरथाचा मृत्यू असा का झाला. कारण चुकून हरिण समजून दशरथाने अरण्यामध्ये बाण सोडला आणि तो बाण लागला कुणाला, श्रावण बाळाला, जो पाण्यामध्ये आपल्या आई वडिलांना पाणी नेण्यासाठी भांड घेऊन आला होता. पाण्याचे बुडबुडे आवाज झाला, त्या आवाजानं दशरथाने बाण सोडला. तो बाण श्रावण बाळाला लागला. श्रावण बाळ घायाळ होऊन पडले. आई वडिलांना पाणी देणं शक्य झालं नाही आणि मरताना ते म्हणले माझे आई वडील तहानलेले आहेत, तू तरी जाऊन त्यांना पाणी दे. म्हणून दशरथ ते पाण्याचा लोटा घेऊन पाणी द्यायला गेले. त्यावेळी त्यांनी ते पाणी स्वीकारलं नाही आणि म्हणले माझ्या मुलाच्या या प्रेमानं आम्ही इतके व्याकुळ झालो, तुला सुद्धा तुझ्या पुढच्या जन्मामध्ये तू सुद्धा तुझ्या पोराबद्दल असाच व्याकुळ होऊन मरशील. जसा आम्हाला मृत्यू आला ना तसा तुलाही मृत्यू येईल. असे आई वडील ते म्हणले, त्यांनी प्राण सोडला. त्याच वेळी त्या शापाचा परिणाम म्हणून दशरथ राजाला आता हे वाटायला आलं की तूही आता हा राम 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 म्हणत सोडलं, प्राणच सोडला. भरत शत्रुघ्न अयोध्येत आलेत. आईबद्दल त्यांना चीड आलेली आहे आणि म्हणून ते म्हणले, रागानं बाहेर पडले, आता आम्ही भगवंतांना जाऊन भेटणार. अजून पोचले नव्हते ना, चित्रकूट पर्वतावर भगवंत थांबले होते, त्यामुळे भेटायसाठी निघालेत दोघं भाऊ त्यांना. आणि त्यामुळं गुहक जो होता राजा ना, त्याला शंका आली. म्हणजे कैकेयी आणि भरत यांचं काहीतरी राजकारण आहे. आता भरत राज्य करणारच आहे, मग आता जाता जाता रामाचा सुद्धा वध करायला भरत आलाय की काय, आणि राज्यपद घेणार आहे, कैकेयीने त्याला पाठवलं काय, अशी शंका गुहक राजाला आली. आणि गुहक राजाने शंकेसाठी भरत युद्धासाठी येतोय असं त्यांना वाटलं. म्हणून म्हटले पहिल्यांदा भरताची परीक्षा घेऊया, कोण आलाय आणि कसा वृत्तीचं काय आहे बघूया. म्हणून त्यांनी काय केलं बघा, 3 प्रकारचं अन्न त्यांच्या पुढ्यात ठेवलं भरताच्या. कसं आहे रामायण काय सांगते बघा, आपल्यासाठी फार उपयुक्त गोष्टी आहेत त्या, नुसतं गोष्टी म्हणून याच्याकडे बघायचं नाही. तर 3 प्रकारचं अन्न ठेवलं. पहिलं 1 प्रकारचं अन्न कंदमुळं आणि फळे, हे पहिलं अन्न ठेवलं. दुसरं ताट बघा, त्यामध्ये चमचमीत तळलेले पदार्थ असे चांगले मिष्टान्नाचं दुसरं ताट ठेवलं. आणि तिसरं ज्यामध्ये मांस आहे, दारू आहे, असं तिसरं ताट केलं. 3ही ताटं भरताच्या पुढे दिलेली आहेत, कारण भरत आलाय त्याला तपासायचं आहे. काही माणसं बोलून विचारून तपासून घेतात परीक्षा, पण गुहकानं काय केलं, जेवण देऊन तपासलं. कारण बरेच वेळा माणसांचा स्वभाव बोलण्यामुळं आणि खाण्यावर समजत असतो. बोलणं कसं असतंय आणि खाणं कसं असतंय यावर माणूस सात्विक वृत्तीचा आहे, राजस वृत्तीचा आहे की तामस वृत्तीचा आहे हे समजत असतं. कंदमुळे फळे हे सात्विक वृत्ती, तळलेलं मिष्टान्न म्हणजे राजस वृत्ती, आणि मांस मदिरा म्हणजे तामस वृत्ती. ह्यातला कुठलं खातोय बघितलं, यापैकी भरतानं लक्ष सुद्धा दिलं नाही. मला हे नकोच म्हणला, मला माझ्या भावाची भेट घ्यायची आहे, मला अन्न वगैरे काही नको, ह्यासाठी आलोच नाही. म्हणजे त्यानं सात्विक आहार कंदमुळं सुद्धा घेतलेलं नाही. अन्न कोणत्या आवडतं यावरनं गुण समजतात तसं आहे. पण यापैकी कोणतंच अन्न आवडत नसेल तर ही गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे, तो गुणातीत झालेला. जसे संत गुणातीत आहेत, भगवंत गुण तम गुणात गुणत्रयातीता, तम अवस्था त्रयातीता, तम देह त्रयातीता. गणपतीचं वर्णन केलंय. अथर्व शीर्ष नावाचं स्तोत्र आहे. आपल्यापैकी कोण वाचत असाल तर संकटशिला ते वाचावं म्हणतात.
11 वेळा किंवा 21 वेळा वाचावं, मंगळवारी 5 वेळा वाचावं, रोज एकदा तरी वाचावं. आपल्याकडे जे संकटाची जी मालिका असते घरातली ती कमी व्हायला मदत करणारं ते अथर्वशीर्ष आहे. दुसरी गोष्ट, अथर्वशीर्षाचा अर्थ माथा, आपला डोकं जे आहे ते शांत ठेवण्याचं काम अथर्वशीर्ष स्तोत्र करत आहे. सोपं स्तोत्र आहे, आपणही म्हणायला हरकत नाही. त्यामधला श्लोक आहे बघा, त्वम गुणत्रयातीतः त्वम अवस्थात्रयातीतः त्वम देहत्रयातीतः त्वम कालत्रयातीतः. तू काळाच्या पलीकडे आहेस, तू गुणाच्या पलीकडे आहेस. म्हणून इथं वर्णन करताना म्हणतात, ज्याला कुठलंच अन्न आवडत नाही ना तो 3 गुणाच्या पलीकडे गेला. कारण सात्विक अन्न पण दिलं होतं, राजस अन्न दिलेलं होतं आणि तामसी अन्न पण दिलेलं होतं. आपल्यापैकी बरेच जण तामसी आहार घेणारे फार कमी असतात, पण राजस आहार मात्र आपण घेत असतोय बघा. तळलेलं, अति गोड असणारं, चमचमीत असणारं असे आपल्याला अन्न जे आवडते ना ते राजस आहे. त्यामुळे चंचलवृत्ती अंगामध्ये सारखी राहते, कामवासना सारखी जागृत राहते. म्हणून सात्विक आहार करावा. सात्विक आहार म्हणजे फळाहार करावा किंवा दुग्धजन्य जे पदार्थ आहेत त्यांचा आहार घ्यावा. साधी पोळी, आमटी, भाजी, वरण, भात याचाच आहार हा सात्विक आहार मानलेला आहे. म्हणून जड अन्न जे कोणकोणते असतं ते सगळं राजस असतं. असो, पण भरतानं तिन्ही अन्न नाकारलं, म्हणजे तिन्ही गुण नाकारले. 3 गुण नाकारतो तो गुणातीत असतो. लगेच गुहकानं ओळखलं हा सामान्य नाही माणूस, तर हा श्रेष्ठ दर्जाचा आहे. म्हणून हा बंधू प्रेमाचा आदर्श मानलेला आहे भरताला. भरतासारखा बंधूच झाला नाही, भाऊ झाला नाही म्हणते शास्त्र आतापर्यंत. रामासारखा पुत्र झाला नाही, भरतासारखा बंधू झालेला नाही असं वर्णन केलेलं आहे. तर तोच वर्णन लागू पडतं. म्हणून भारद्वाज मुनी होते, त्यांनी भरताचं स्वागत केलं, सांत्वन केलं. ते म्हणले काळजी करू नको, रडू नको, अरे ही सगळी भगवंताची लीला आहे. हे जे चाललंय ना ही त्यांची लीला आहे. ते मुद्दाम करायला लागले. ते वनवास त्यांनी घेतलाय तो मुद्दाम घेतलाय, त्यांनी राज्यपद सोडलं हे मुद्दाम सोडलंय. तू त्याची काळजी करू नकोस असं भारद्वाज मुनी सांगतात. म्हणून भक्तीचा आनंद घेणाऱ्याला सिद्धी कुठलीही प्रभाव टाकत नाही. ती वर्णन केलंय की संसाराची गोडी संपली तरच भगवंत आपल्याला आवडतो. भरतानं सगळं राज्य टाकलंय भगवंताच्या गोळीसाठी. म्हणून काम आहे, जिथं काम आहे तिथं राम कुठं बसणार सांगा बघू. ज्या ठिकाणी इच्छाच भरल्यात आपल्या आतमध्ये तिथं रामाला बसायला जागा तरी पाहिजे ना. जेव्हा सगळ्या इच्छा आपल्या अंतकरणातील निघून जातील त्याच वेळी भगवंत येईल. तुकाराम महाराजांचा बघा, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रिते. काम क्रोधाचं घर रिकाम कधी होईल, जर तो देह विठ्ठलानं भरला तर. म्हणून आत विठ्ठल ठेवला ना तर आतले विकार सगळे बाहेर पडतात. ते बाहेर पडण्याचं कारणच आहे. म्हणून विवेक जो वैराग्य जे आहे ते ज्ञान झालं की विवेक वैराग्य येतं, किंवा विवेक वैराग्यामुळेच ज्ञानाची प्राप्ती होते. तसं चित्रकूट पर्वतावरती भरत आणि प्रभू रामचंद्रांची भेट झाली. भागवत म्हणतंय जीव शिवाची भेट झाली. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. हरिपाठामधली उभे भरत आणि रामाची भेट ही जीव शिवाची भेट आहे. भारताने सगळ्या विनवणी केल्या, तुम्ही परत चला, मी आईला घरातून घालवून टाकतो पण तुम्ही राज्यपदावर बसवा. मी राज्यपद स्वीकारणार नाही, मी तुमच्या बरोबर येणार आहे. रामाने समजावून सांगितलं, अरे असंच जर करायला लागलास तर अयोध्येच्या प्रजेचं काय होईल, ते राज्य कोणी सांभाळायचं. तू स्वतःला करता कधी मानू नकोस. राज्य सांभाळ पण स्वतःला राजा समजू नकोस. असंही करता येतं. म्हणून हा अकर्तापणेचा जो उपदेश आहे तो प्रभू रामचंद्राने भरताला दिला. जे आपणही करायचं असतं, आपण संसार करतो पण आपण करतो असं कधी मानायचं नाही. प्रभू रामचंद्राने भरताला सांगितलं तू राज्य सांभाळ पण जशा पादुका त्याला दिलेल्या होत्या ना त्याची पूजा कर, आणि तोच राम आहे असं समजून तू राज्य चालवायला चालू कर. मी राज्य नाही, तसं आपण घरातले कुटुंब प्रमुख आहे असं कधी मानायचं नाही. तर मला देवानं पाठवलाय या सगळ्यांचं संगोपन करायला, त्यांचं रक्षण करायला, त्यांना जीव खाऊ घालायला मला पाठवलेलं आहे, म्हणून मी तेवढं काम करतोय. म्हणजे आपल्यावर कर्तृत्वाचा अभिमान येत नाही. भरताला प्रभू रामचंद्र शिकवा लागलेत, असा जर अभिमान यायचा नसेल तर या माझ्या पादुका घेऊन जा, त्याच पादुका सिंहासनावरती ठेव, त्याची पूजा कर, पण मनापासून राज्य मात्र व्यवस्थित सांभाळ. भरतानं आपण तशीच राज्यवस्त्र परिधान केली नाहीत. जसं रामचंद्राने वल्कले नेसलेली होती तशीच वल्कले नेसून प्रभू रामचंद्र 14 वर्षे येत नाही तोपर्यंत त्रयस्थपणानं राज्य सांभाळलं. राज्यात आत गेले नाहीत,
राज्याच्या बाहेर राहून कुटी बांधली आणि तिथंच ते राहिले. भरताचं एक उदाहरण, उत्तम उदाहरण आहे बघा. ते बाहेर राहिलेत आणि राज्य सांभाळणं हे वर्णन आहे. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्र पुढे निघालेले आहेत. मध्येच वाटेत शूर्पणखा भेटली. एक शूर्पणखाची एक भेट आपल्याला प्रसिद्ध आहे. रावणाची बहीण ही शूर्पणखा आहे. शूर्पणखा ही सुंदर रूप घेऊन आलेली आहे. तिला म्हणतात, रामायण म्हणतं हे वासनेचं रूप आहे. जे जे सुंदर दिसतंय ना आणि जे आपल्याला आकर्षित करतंय ते आपल्याला धोका देत असतं, असं शास्त्र पण सांगते. माऊलींचा एक अभंग आहे, जे जे देखणे, देखणे म्हणजे देखणे म्हणजे चांगलं सुंदर, जे जे देखणे सकळ ते ते स्वप्नीचे मृगजळ, म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवी वराचे, असं वर्णन करतात माऊली. याचा अर्थ असा आहे, जे जे आपल्याला आकर्षित करतं, मोहात टाकतं, ते आपल्याला गुंतवून टाकतं. म्हणून असं गुंतवून टाकणाऱ्या गोष्टीपासून आपण परावृत्त व्हावं, बाजूला व्हावं. बघा ना, साडीच्या दुकानात गेलं, कपड्याच्या दुकानात गेलं की हे घेऊ का ते घेऊ, हे घेऊ का ते घेऊ, असं वाटत असते ना, कारण तो मोह असतो. आणि हे सगळं जे जे सुंदर असतं ना, ते सुंदर आपल्याला गुंतवत असतं. शूर्पणखा हे वासनेचं रूप आहे. संसार हा अरण्य आहे असं समजलंय बघा. या संसाररूपी अरण्यामध्ये भटकणाऱ्या जीवाला वासनारूपी शूर्पणखा त्रास देत असते. जीव कोण? हे राम आपण समजूया. ते चाला लागलेले आहेत आणि वासनारूपी शूर्पणखा या संसाराच्या अरण्यामध्ये आलेले आहे आणि म्हणते, दोघी भाऊंना विनवणी करते, माझ्याशी लग्न करा. रामानं अव्यवर केला म्हणून लक्ष्मणाकडे गेले. लक्ष्मण म्हणले, मी काही लग्न करणार नाही, आमच्या त्या दुसऱ्या भावाकडे जा. हे दोघांनी म्हणजे टाळाटाळ मुद्दाम केलेली आहे आणि अव्यवर केला. तिनं मोठंच्या मोठं रूप धारण केलं ह्या दोघांना खाऊन टाकण्यासाठी. तिला वाटलं हे सामान्य दोघं जण कोणतरी आहेत, पण ते जमलं नाही. मोठंच रूप वासना निर्माण करते. आपण म्हणले ना, वासना अगोदर दिसायला छोटी असते, नंतरच मोठी होते आणि आपला अधपात घडवून आणते. तसं लक्ष्मण चिडला आणि त्याचं कान आणि नाक छाटून टाकलं आणि त्याला रक्तबंबाळ करून पाठवले. हेच कारण घडलं रावणाला राग येण्याचं. सुरुवात कशी झाली आहे बघा. माझ्या बहिणीला यांनी कान आणि नाक का कापलं, असे कोण आहेत ते राजपुत्र, असा विचार त्या रावणाच्या मनामध्ये आला. शूर्पणखा रडत रडत आपल्या रावणाच्या भावाच्या दरबारामध्ये गेली आणि म्हणले, असे दोन राजपुत्र कोणतरी आहेत चित्रकूटावरती अरण्यामध्ये, त्यांना तुम्ही संपवा. आणि म्हणून रावणाला राग आला. त्याने राक्षसांना पाठवलं, खूप राक्षस पाठवले, सगळ्या राक्षसांना पराभूत केलं. त्यावेळी रावणाला कळालं काहीतरी मोठं काहीतरी गोष्ट आहे. आता झोपडी बांधून राहणारे राम लक्ष्मण सीता या ठिकाणी मारीच राक्षसाला, मारीच हा रावणाचा मामा, तो म्हटला, कारण अगोदर आपण ओळखलंय बघा, जेव्हा विश्वामित्र यज्ञाचं रक्षण करत होते त्यावेळी मारीच राक्षस सुद्धा आलेला होता. मारीच राक्षसानं श्रीरामाला बघितल्याबरोबर त्याची वृत्ती पालटली. मगाचा मी उदाहरण सांगावलं 20 मिनिटापूर्वीचं, आठवते ना अगोदर हा मारीच राक्षसानं श्रीरामाला पाहिलेलं होतं आणि आता रावण काय म्हणतोय, सीतेचं हरण करायसाठी तू मला आता मदत कर. तू काय कर, हरणाचं रूप घे. तू मायावी होता तो राक्षस आणि मायावी राक्षसानं त्या हरणाचं रूप घेऊन जावं आणि सीतेला हरवून करणं आणणं गरजेचं आहे. मारीच राक्षस म्हटला, मी नाही करणार, मी नाही. प्रभू रामचंद्र साक्षात भगवंत अवतार आहे आणि सीता माता म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे. मी नाही जाणार तसं करायला आणि असलं पापकर्म माझ्याकडून करणार नाही. रावण चिडला, तुला जायचं नसेल ना तर तुझा वध बी करणार आहे. कशी गंमत आहे बघा. मारीच राक्षस म्हणतो, मला आता मरावंच लागणार आहे. मरायचं असेल तर रावणाच्या शस्त्रानं मरण्यापेक्षा रामाच्या बाणानं मरायला काय वाईट आहे. याला म्हणायचा विवेक. लक्षात घ्या, सारासार विवेक म्हणतात ना, त्रिगुण असार निर्गुण ते सार, सारासार विचार हरिपाठ. सार कुठलं, असार कुठलं, प्रपंचात ओळखावं. चांगलं कुठलं, मला आनंद देणारी कुठली गोष्ट आहे ती माणसानं लवकर ओळखावी आणि त्रास देणारी कुठली गोष्ट आहे ती ओळखावी. मारीच राक्षसाला कळलं, रामाच्या बाणानं आपण मारायचं म्हणजे माझा उद्धार तरी होईल. त्या रावणाच्या बाणानं म्हणून काय उपयोग होणार आहे, त्याच्यापेक्षा जाऊया हरणाचं रूप घे म्हणतो ना, जाऊया म्हणले आणि त्याने हरणाचं रूप घेतलं. हा मूळचा सज्जन आणि त्यामुळं रावणाला मायावी हरिण बनण्यास सांगितलं. रावणानं झालं, पुढे झालेलं आहे. भगवंत सीतेला म्हणले, ज्यावेळी सुरू झालं ना त्यावेळी भगवंत सीतेला म्हणले गुप्तपणाने, सीतामातेला म्हणले, सीते आता तुझी गुप्त व्हायची वेळ आलेली आहे. तू आता हे शरीर सोड आणि नुसतं नावाला दुसरं शरीर धारण करून राहा, कारण आता रावण तुला हरण करून घेऊन जाणार आहे आणि लक्ष्मीमातेला स्पर्श करू शकत नाही कोण.
कारण लगेच बरेच जण म्हणतात ना, एवढी सीता मात्रा पवित्र आणि पतिव्रता होती, तिला हात लावल्याबरोबर रावणाचा धावा व्हायला पाहिजे होता आणि रावण जळून जायला पाहिजे होता, का गेला नाही? त्याचं कारणच आहे, ती खरी सीता नव्हतीच. ज्यावेळी रावण अपहरण करायला येणार आहे असं समजलं, त्यावेळी भगवंतांनी सांगितलेलं आहे, आता लीला करायची वेळ आलेली आहे, तू आता अग्नीत प्रवेश कर. आणि खऱ्या सीतेनं अग्नीत प्रवेश केला, आणि जी सीता पळवून नेली रावणानं ती खोटी सीता होती. तिचं फक्त रूप होतं, म्हणून रावणाने नेलेली सीता ही त्याची प्रतिछाया मानलेली आहे. म्हणून मारीच हे कनकाचं मृगाचं रूप आहे. कनक म्हणजे सोनं, सोन्याचं हरिण होतं ते. आजपर्यंत सीतेला जसा मोह झाला तसा आजही बायकांना सोन्याचा मोह आहे बघा शिल्लक. शास्त्र बरोबर सांगते पूर्वीपासून अजूनही स्त्रियांना मोह जो सोन्याचा आहे, त्याचं कारण सीतेनं परंपरा चालू ठेवलेली आहे. ते दिसलं हरिण ते सोन्याचं होतं. ती म्हणली तिची मला काय पाहिजे, काय कापड सोळी शिवून घ्यायच्या म्हणून त्याला मारून आणा. सगळे प्रकार आपल्याला माहिती आहेत. त्याच्या पाठलाग करत प्रभू रामचंद्र गेले, ते आले नाहीत म्हणून सीतेनं लक्ष्मणाला पाठवलं. लक्ष्मणाने एक रेषा मानली की या सीतेच्या रेषेच्या बाहेर जाऊ नको, म्हणून त्याला लक्ष्मण रेषा आजही म्हणतात बघा. ही लक्ष्मण रेषा माझ्या आयुष्यात, हा ह्याच्या पुढे काय करता कामा नये, म्हणजे लिमिटेशन सांगितलेलं आहे. लक्ष्मण रेषा म्हणजे डेडलाईन म्हणतात त्याला, ह्याच्या पलीकडे जायचं नाही. ही लक्ष्मण रेषा शब्द आताही प्रचलित आहे. आणि सीतेचं रावणाकडून हरण झालं. मध्येच जटायूशी युद्ध दाखवलेलं आहे बघा. जटायूनं अडवलं, तो जखमी होऊन पडला आणि भगवान जटायूला आलेत. भगवंतांनी लगेच सीताला हरण केले म्हणल्यावर ते पाठलाग करत आलेत. जटायू दिसला, जटायूनं बरोबर मार्ग दाखवला, ह्या मार्गाने रावण गेला बघा सीतेला घेऊन. त्यावेळी जटायूला भगवंत म्हणतात, अरे किती जखमी झालास, तुला तुझ्या सगळ्या जखमा मी बऱ्या करतो. कारण भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर जखमा बऱ्या होतात. पण जटायू म्हणतो, नको माझ्या जखमा भरायला करायला, मी आता मरणार आहे, आणि मरणापूर्वी तुमचं दर्शन झालं ना, कशाला जखमा माझ्या आणि बऱ्या करताय आणि या शरीरामध्ये मला राहायला सांगता. आता बरं झालं शरीर सोडायची वेळ आली आणि बरोबर तुमचं दर्शन झालं. केवढा मोठेपणा आहे बघा. म्हणजे भगवंताचं दर्शन घेऊन जर मृत्यू येत असेल तर हा मृत्यू श्रेष्ठ दर्जाचा मृत्यू मानलेला आहे. हा विचार जटायूच्या मृत्यूमधून आपल्याला कळायला लागतो. म्हणून भगवंत जटायूला बरे करत होते, पण त्यानं ते नाकारलं आणि तसेच असंच करत पुढे गेलेले आहेत. भगवंत सीतेचा शोध घ्यायला लागलेले आहेत. वर्णन मध्ये केलं इतकं की धाय मुकलून रडत होते भगवंत म्हणे. ह्याचा अर्थ असा आहे की अवतारामध्ये जरी असले तरी लोकांच्या साठी, लोकसंग्रहासाठी भगवंतांनी नाटक केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या त्या लीला आहेत. लीला म्हणजे नाटक. जे खोटं नाट्य असतं लोकांना शिकवण्यासाठी, आदर्श दाखवण्यासाठी, लोकांच्या मनामध्ये ज्ञान आणि सुधारणा करण्यासाठी मोठी माणसं नाटकं करतात, नाटक करतात. काही काही मुक्त पुरुष सुद्धा ज्यांना नाम घ्यायची गरज नसते, देवळात जायची, तीर्थयात्रा करायची गरज नसते, तरी सुद्धा परमपूज्य डॉक्टर काकांसारखी माणसं अजूनही पंढरीची वारी करतात. कुणासाठी माहिती आहे काय? त्यांनी जर वाऱ्या बंद केल्या तर आमच्यासारखी वेडसर अगोदर अर्धवट असलेली जी आहेत ती सुद्धा वाऱ्या बंद करतील ना. ही भीती खरी आहे. मोठ्या माणसांना ही भीती असते. प्रभू रामचंद्र धाय मोकलून रडा लागलेत, याचा अर्थच आहे की त्यांना दाखवायचं होतं लोकांना की म्हणतात यांची बायको गेलीने काहीच त्याच्या चेहऱ्यावरती रेष सुद्धा उमटत नाही असं वाटू नये, म्हणून ते रडत होते. आणि असं रडता रडता पुढे 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 शबरीची भेट झालेली आहे बघा. शबरी ही सुद्धा अगदी जुन्या काळातली एक पूर्वीचं तिचं एक वृत्तांतानी आहे की पूर्वजन्मीमध्ये तशी स्त्री होती. ही भिल्ल जाती जन्माला आलेली शबरी. रामा रघुनंदना हे गाणं आपण जर कधी ऐकलं असेल, ते शबरीचं वर्णन आहे. मीन अहिल्या शापित नारी, मीन जानकी राजकुमारी, असं वर्णन आहे बघा. कधी ऐकलं असेल ना, नसलं तर पुन्हा जाऊन घरी जाऊन ऐका की रामा रघुनंदना असं ते गाण्याची सुरुवात आहे. ही भिल्ल जातीतील शबरी आहे. पूर्वीच्या जन्मात ही राणी होती बरं काय. आणि राणी होती, तिच्या लग्नामध्ये प्राण्यांची हिंसा झाली. म्हणजे लग्नात असतीच ना हिंसा होते, आणि त्याने ही हिंसा म्हटली, ही हिंसा व्हायला नको म्हणून घर सोडलं तिनं. आणि घर सोडून शबरी, हा पूर्वीच्या तेव्हा राणी होती, पण आता तिचं लग्न ठरलं होतं ना, त्या लग्नात हिंसा होते म्हणून तिनं घर सोडलं आणि मातंग ऋषीच्या आश्रमाजवळ येऊन राहायला लागली. मातंग ऋषी हे नाव लक्षात ठेवण्यासारखं आहे, कारण त्यांनीच तिला खरी प्रेरणा दिली शबरीला. शबरी तिथे येऊन राहू लागली. येणारे जाणारे संत मंडळी त्या मातंग ऋषीच्या आश्रमात येऊन राहायचे आणि शबरी त्यांची सेवा करायची. आपणही कधी एखादा सत्पुरुष
आपल्या जवळपास कुठे जरी भेटले तर त्यांची सेवा जरूर करावी. त्यांचं बरंचसं पुण्य त्यांनी प्राप्त केलेले जे असतं ते पुण्य आपल्याला मिळत असतं. कारण वर्णन केलेलं आहे, पाप पुण्यानं जन्म मिळतो. मग साधू पुरुषांना जे पुण्य प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्यांना जन्म का मिळत नाही? मग ते मुक्त होतात. मग त्यांचं पुण्य कुठे गेलं? तर त्यांच्याबद्दल सांगतात, त्यांचं जे पुण्य आहे, जे ते लोक त्यांची सेवा करतात तेव्हा त्यांना त्या साधू पुरुषांचं पुण्य मिळतं. आणि त्यांच्या हातातून काहीतरी डास किंवा किडे यांची हत्या झालेली असते, त्यांचं जे पाप असतं, त्यांचा जे द्वेष करतात त्यांच्याकडे त्या साधू पुरुषांचं पाप जाते, असं वर्णन शास्त्राने केलेलं आहे. म्हणून जर भेटले साधू पुरुष आपल्याला कुठं, सत्पुरुष सज्जन माणूस दिसला तर त्याची सेवा करावी, त्यांना पाणी चहा पाणी याचं विचारपूस करावी. त्या घरामध्ये शांती राहते बरं काय. जाताना तो माणूस फुकट जीवन जात नाही, जाताना भलं व्हावं असं मनातल्या मनात म्हणून जाईल, कदाचित मोठ्याने बोलणार नाही. म्हणून म्हटलेलं आहे, मातंग ऋषीच्या जवळची जाऊन का राहायची? तर मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये खूप मोठे साधू पुरुष यायचे, तिची सेवा तिला घडायची. आणि मातंग ऋषीने तिला काय दिलं? एक नाममंत्राची दीक्षा दिली आणि म्हणले, केव्हा तरी प्रभू येतील आणि केव्हा तरी येऊन तुला दर्शन देतील. केव्हा तरी शब्द आहे हा, 1 वर्षाने येतील, 2 वर्षांना येतील असा शब्द दिला नव्हता. आमच्यासारखे असतील ते म्हणले असते, एकदा कटली तर वार किंवा तारीख सांगा आम्हाला, मग आम्हाला कळेल किती दिवस वाट बघायची आम्ही, असं कदाचित वाटेल. आणि म्हणूनच ते म्हणालेले की आम्हाला सांगा. पण सांगायला नाही मातंग ऋषीने, कधीतरी प्रभू येणार आहेत या जंगलामध्ये आणि तुला दर्शन देणार आहेत, तुझा उद्धार होईल, वाट बघत बस. आणि म्हणून ती रोज वाट बघायची. रोज आपल्या केसानं म्हणे रस्ता झाडायची. आता ह्यातनं आज येतील या रस्त्यानं, मग लुटून ठेवायला पाहिजे, झाडून ठेवायला पाहिजे. आपल्या केसानं म्हणे ती रस्ता झाडायची आणि बोरं आणून ठेवायची आणि ती बोरं तिला त्यावर राखून ठेवायची. कशी तितिक्षा असावी, सहनशीलता केवढी असावी, हे शबरीच्या चरित्रावरून आपल्याला कळतं. केवढी मोठी शबरी होती बघा. आपण वाट पाहिली असती का हो इतके दिवस? आपण साधं जरासं जरी नाम दीक्षा कोणीतरी दिली आपल्याला गुरुनी, तर लगेच त्याचा प्रभाव काय आहे आपण बघायला जातो. तिने तसं केलं नाही. विश्वास कुणावर होता? ज्याने दीक्षा दिली त्या मातंग ऋषीवर विश्वास होता. माझे गुरु म्हणतात ना, तुला कत्री प्रभू रामचंद्राचं दर्शन होईल, तर होईनच. आज सुद्धा आपण विचार करायचा, माझे गुरु म्हणतात ना तू मुक्त होशील, तर मी मुक्त होईनच, असा विश्वास ज्यांनी संपादन केलेला असतो ना, ते खरंच मुक्त होता. म्हणून गुरूंच्या आज्ञेवरती, उपदेशावरती प्राण पलीकडे आपण श्रद्धा ठेवली पाहिजे. म्हणून विचार केला तर हा गोष्ट लक्षात येते की ते वर्णन, म्हणून म्हटलं मी, ते गाणं जर आहे ना एकदा ऐकाच की मी ना अहिल्या, ती म्हणते गाण्यात, ती बघा, रामा रघुनाथ आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनाथ, मी न अहिल्या शापित नारी, मी न जानकी राजकुमारी, दीन रानटी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन हीच माझी साधना. म्हणतात रामा रघुनंदना, तुझ्या पदाचं अखंड चिंतन. हे गाणं ऐकण्यासारखं आहे, एका चित्रपटातलं आहे, असून कुठला तरी, पण आपल्यासाठी फार सुंदर आहे. गदिमाने लिहिलेलं का पद आहे, फार सुंदर आहे, शबरीवर लिहिलेलं आहे. मी अहिल्या नाही किंवा मी सीता सुद्धा नाही, पण माझा उद्धार करायला की तुझ्या पदाचं अखंड चिंतन करत मी या जंगलात बसलेलं आहे. त्यामुळे ती चिंतन करत बसलेलं आहे. आणि म्हणून एक दिवशी प्रभू रामचंद्राने शबरीच्या झोपडीला भेट दिली. देव भक्ताला कसा शोधत येतो या उदाहरणावरून समजतं. ती गेली नाही ना तिथलं सोडून, ती म्हणली प्रभू रामचंद्र येणार आहेत, मी इथंच त्यांची वाट पाहत बसणार आहे. देव भेटायला आले, उष्टी बोरे देत होती, तिला भान नव्हतं. जसं विदुरांची बायको जी आहे ना सुलभा, ती आपण केळ खायची, ती साल कृष्णाला देत होती, तिला कळे ना आपण साल देतोय काय गर देतोय, समजत नव्हतं. भक्तीचं हे महात्म्य आहे, भक्तीत भान राहत नाही. आपण ज्यावेळी त्यामध्ये गुंगून जातो त्यावेळी खरी भक्ती होते. शबरी बोरं उष्टी करायची, कशाबद्दल करायची माहिती आहे? एखादं किडकं बोर असेल तर, कडवट असेल तर, तुरट असेल तर भगवंतांना आवडणार नाही. म्हणून भगवंतांना वाटलं नाही, उष्टी बोरं सुद्धा भगवंतांनी खाली. विचार करण्यासारखा मुद्दा इथं आहे. भगवंत कशाचा आहे भुकेला? मग बोराचा नाही, चिंधीचा नाही, पोह्याचा, सुदामाच्या पोहेचा नाही, तो भावाचा भुकेला आहे. त्याला प्रेम फक्त लागतं, म्हणून प्रेमच दिलं पाहिजे. बोरांच्या बिया ह्या ज्या होत्या ना, त्यामुळे तिथं टाकल्या त्या द्रोणागिरी पर्वतावर, त्यातूनच संजीवनी नावाचं जे औषध आहे ते औषध तयार झालं. आणि लक्ष्मणाला जेव्हा मूर्छा आली होती युद्धामध्ये,
त्याच वेळी हनुमंतानी द्रोणागिरी पर्वतावरील तेच औषध, ज्या बियांपासून झाड तयार झालं होतं तेच औषध त्यांना लक्ष्मणाला मूर्छेतून बाहेर काढण्यासाठी उपयोगी पडलं. असा त्यामधला उद्धार केलेला उद्धार शबरीच्या उद्धारातली ही कथा आहे. हळूहळू असाच प्रवास अरण्यामधून चाललेला आहे आणि पुढे सुग्रीवाची भेट झालेली आहे. हा सुग्रीव सुद्धा राजा होता बरं का. वाली आणि सुग्रीव हे दोघे भाऊ. पण वालीनं खूप त्याच्यावरती अन्याय केला होता आणि अन्याय केला. त्याचं राज्य धनसंपदा बळकावून घेतलेली होती आणि सुग्रीवाला राग होता की मला कोणतरी यावं आणि मदत करावं असं त्याला वाटत होतं. पण पहिल्यांदा हे जंगलात फिरणारे दोन तपस्वी कोण आहेत हे सुग्रीवाला कळलं नाही. त्यामुळे सुग्रीवाच्या लक्षात आलं की राजकुमार कोण आहेत. म्हणून सुग्रीव काय करतो, हनुमंताला त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवतो. कोण आहेत बघून ये जा म्हणून. बघा हनुमंताची आणि गुरूंची भेट कशी झाली. ज्यांचा आराध्य दैवत हनुमंताचं, ज्याची दास्यभक्ती श्रेष्ठ आहे, त्या हनुमंताला प्रभू रामचंद्रांची भेट या अरण्यामध्ये सुग्रीवाच्या रूपाने झालेली आहे. सुग्रीव म्हटला, कोण राजकुमार आहेत बघ, कदाचित वालीनं पाठवलेले गुप्तहेर असतील, बघायला पाहिजेत, जाऊन त्यांचा वध कर, अगोदर बघ मात्र अगोदर. म्हणून हनुमंत ब्राह्मणांचा वेश घेतला. हनुमंताच्या रूपात गेले नाहीत, ब्राह्मणांचा वेश घेतला आणि प्रभू रामचंद्रांना भेटायला गेले. लांबूनच बघितलं तर इतके वलकले नेसलेले, बघितल्यानंतरच सत्शिष्याला सद्गुरूची ओळख होत असते बरं काय. खरा जो भक्त असतो ना तो भगवंताला तात्काळ ओळखतो. ओळखला हरी धन्य तो संसारी, असं नाथ महाराज हरिपाठामध्ये म्हणतात. धन्य कुणाला म्हणायचं, जो हरीला ओळखतो तो खरा भक्त असतो, त्याचं आयुष्य धन्य झालं. हनुमंताने पहिल्यांदाच ओळखलं, हे सामान्य नाही, ज्यांची मी वाट पाहत होतो ते हेच आहेत, ज्यांचा मी विचार करत होतो ते हेच आहेत असं कळलं. ब्राह्मण म्हणून भेटायला गेले त्यावेळी प्रभू रामचंद्रांना नमस्कार केला हनुमंताने. प्रभू रामचंद्रांना सुद्धा नमस्कार केला. आता नमस्कार केल्यानंतर खरी ओळख पटल्यावर हनुमंतांनी काय केलं, आपली खरी ओळख दाखवायला चालू केले आणि आपल्या वानर वेशात आले. आणि वानर वेशामध्ये आल्यानंतर त्याच वेळी दोघांची भेट झाली, रामाची आणि हनुमंतांची. आता त्यावेळी काय केलं, मात्र पहिल्यांदा नमस्कार केलेला होता आणि आता गळा मिठी मारली. कसं आहे बघा, ज्यावेळी खरंच दृष्टी होते त्यावेळी जीव शिव कसे एकत्र येतात याचं वर्णन सांगितलेलं आहे. लांबून लांबून नमस्कार करा. काही बुद्धिवादी मंडळी असतात ना, असे करतात देवाला. जाता जाता गाडीवरनं कसा पाया पडायची पद्धत असं करायचं. असं केलं की लक्षात येतं की यांना कोणाला तरी पाया पडायचं आवडतं. म्हणजे मंदिर आलं, गाडीवरून जाताना पाया पडणारी काही मंडळी असतात. दोन्ही हाताने नमस्कार करावा. प्रभू रामचंद्रांना हनुमंतांनी नमस्कार केला, पण ब्राह्मण वेशामध्ये. खोट्या वेशात आला असेल तर तुला नमस्कार, खऱ्या रूपात ये, मी तुला गळ्याला मिठी मारतो. कसं सुंदर वर्णन रामायण करते बघा. खऱ्या रूपात आपण देवाजवळ जावं. आपण खरंच गुंडनी चोर आहे ना, तर देवाला म्हणावं मी चोर आहे, मी फार पापी आहे, पापी म्हणून देवाजवळ जावं. आपण नाटक म्हणून जर देवाजवळ गेलो ना, तर कितीही वस्त्रनी दागिना अंगावर असू दे, देव ओळखायचं असं ओळखतोच ना. ब्राह्मण वेशामध्ये होते, वास्तविक त्यांना आलिंगन द्यायला पाहिजे होतं, प्रभूंनी दिलं नाही आलिंगन. पण जेव्हा वानराच्या वेशामध्ये हनुमंत आले तेव्हा मात्र गळ्याला मिठी मारली. कारण खऱ्या रूपामध्ये देव भक्त, खऱ्या रूपातला भक्त देवाला आवडतो. आणि म्हणून सुग्रीवाला सांगितलं, साधे सुधे पुरुष नाहीत ते फार मोठे भगवंत आहेत. हनुमंतानं सांगितलं, सुग्रीवानं आपली कथा सांगितलं, वालीनं माझी धनसंपदा पत्नी हरण केलेली आहे. आता सुग्रीवाचं मित्रप्रेम आणि वालीचा अपराध, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन प्रभू रामचंद्राने वालीचा वध केलेला आहे मित्राला मदत करण्यासाठी. ह्या झाडाच्या आडून बाण का मारता असा प्रश्न विचारलाय बघा. धर्मरक्षणासाठी हा अवतार आहे, मग तुम्ही धर्म का मोडता, वालीचा प्रश्न आहे. आडून का बाण मारा लागलाय, मग अधर्मानं का करता. कारण दुसऱ्याची संपत्ती पत्नी ही अधर्मानच तू हरण केलीस ना, म्हणून मी सुद्धा अधर्मानच तुला मारतो. कसं वर्णन आहे बघा. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा धर्म सोडलाय मधल्या काळामध्ये. जेव्हा भीष्माचार्यावरती शस्त्र घेऊन धावलेत भगवान श्रीकृष्ण, त्यावेळी प्रतिज्ञा मोडली, धर्म मोडला. कर्णाला बाण मारायला लावला अर्जुनाला, त्यावेळी धर्म मोडलेला आहे. का, ज्याने अधर्मानं वृत्ती, ज्यांची अधर्मिक आहे त्यांना अधर्मानच मारावं लागतं. ही नीती पूर्वीची आहे. म्हणून प्रभू रामचंद्र वालीला म्हणतात, तू कुठं धर्म पाळलेला होतास,
त्याची पत्नी हरण केलीस, त्याचं धन संपदा हरण केलीस, तो अधर्मच होता, म्हणून तुला मी अधर्मानं मारलं, झाडाच्या आडून बांधलेला आहे. आता तारा शोक करायला लागली आणि या शोकाचा प्रकार फार सुंदर वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये केलेला आहे बरं का. ती म्हणते, ती काय बोलते बघा प्रभू रामचंद्रांना, तुम्ही वालीला मारलं, ठीक आहे, वाली तुमचा शत्रू होता, मी शत्रू आहे तुमची. ही तारा सुद्धा पतिव्रत आहे, मगाशी आपण वर्णन केलंय. ती बोलते काय बघा, मी शत्रू आहे काय तुमची, नाही मी काय तुमचं बिघडलंय, होय नाही म्हणले रामचंद्र म्हणले, मी नाही तुझं काय बिघडलं, तूही माझं काय बिघडलं, पण मला वैधव्य जे वाटेला आलं ते का सांगा, मी काय तुम्हाला केलं का, मी पातिव्रत्य धर्म स्वीकारला आणि नेहमी पुण्याचीच कामं करत आले, तरी सुद्धा मला वैधव्य आलं, त्याला कारण काय. तर प्रभू रामचंद्र म्हणले, हे पडले कोण, कोणाचा वध केला मी, तर माझ्या नवऱ्याचा वध केला. कुठं आहे तुझा नवरा सांग, हा मेलेला नवरा म्हणत असेल तर हा नवरा आहे, घेऊन जा ना तुझा तू. हा जर शरीर, या शरीराला तू नवरा समजत असेल तर हा हे जे शरीर पडलेलं पार्थिव आहे ते घेऊन जा ना आणि नवरा म्हणून घरात ठेव जा. आणि जर हे पार्थिव म्हणत नसतील तर दुसरी गोष्ट आहे की जर त्याला आत्मा मानायचा असेल तर आत्मा मरतच नाही, वालीच्या आत्म्याला मी मारू शकत नाही, आत्मा जिवंतच आहे, याचा अर्थ तुझा नवरा जिवंत आहे, मी मारलंच नाही तुझ्या नवऱ्यानं, काय अपराध केला सांग, याचा अर्थ तुला वैधव्य आलेलं नाही, तू चुकीचा समज करतेस, असं प्रभू रामचंद्रांचं तत्वज्ञान आहे बरं काय. म्हणजे तिथं तत्वज्ञानाचा अर्थ असा होतो, शरीर मरतं, आत्मा मरत नाही, हे तत्वज्ञान त्या ठिकाणी सिद्धांत भागवत आपल्याला सांगतो. हा भागवताचा सिद्धांत आपणही लक्षात ठेवावा. म्हणून शरीर टळ जात असतं, हे एखादी कात टाकावी, तसं साप जशी कात टाकतो तसं शरीर आतला आत्मदेव जो आहे तो आत्मा शरीराला टाकतो आणि दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. जसा साप दुसरं शरीर धारण करतो कात टाकल्यानंतर, तशी हीच वृत्ती आहे. वासासे जीर्णानी नवानी देह शब्द वापरलाय भगवद्गीतेमध्ये. जीर्ण झालेला एखादा कपडा जसा आपण काढून टाकतो आणि नवीन कपडा धारण करतो, तसंच शरीर जुनं झालेलं, आत्मा जुनं झालेलं हा वरचं शरीर आहे, दग्ध झालेलं असतं, रोगानं बाद झालेलं असतं, वार्धक्यानं खराब झालेलं शरीर ते टाकतं आणि दुसऱ्या नवीन देहामध्ये प्रवेश करतं. मग मृत्यूच्या वेळी आपल्याला आनंद वाटायला पाहिजे का दुःख वाटायला पाहिजे. नवीन शर्ट घालतो, नवीन साडी नेसायची आहे, मग आनंद वाटायला पाहिजे का नको. आणि जुनी साडी टाकायची आहे, फाटलेली आहे सगळीकडं, त्याला छिद्र पडलेत माझ्या शर्टाना किंवा कपड्याना, मग मला वाटायला पाहिजे हे नको रे बाबा टाकून देऊया, असं वाटलं पाहिजे ना. 70 80 85 80 वर्ष इतके वर्ष झिजवलंच ना, आता ते शरीर म्हणतंय आता बाजूला जातो आणि आत्मा म्हणतोय मला दुसऱ्या नवीन देहात जायचं आहे, म्हणजे नवीन कपडे मला घालायचे आहेत. आता हे जुना कपडा आता टाकून देतो, आपणही म्हणायचं बरं झालं आता जुने कपडे टाकून देऊया, आणि मग मरताना कसं करायला पाहिजे, आनंद आनंद. त्याला भजन म्हणा, माझ्या उशिरा भागवत वाचा, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत बसा, सगळ्यांनी टाळा ना, मृदंगाच्या तालावर भजन करा, बाहेर फटाके लावा, कारण मी मरायला लागलेलो आहे, असा उत्सव साजरा करायला पाहिजे का नाही. रडा रड केवढी असते, अगा मर हा बोलून साथी आणि मेलिया तरी रडती असते, जात न गणती गही सपना दरदुर साप गेली तिथं आहे उभा, की तो माशिया वेठाळी जीवा, तैसे प्राणिया कवना लोभा, वाढविती तृष्णा हा कटकटा आहे ओखटे, मृत्यूलोकीचे उपराटे, अर्जुना जरी अवचटे जन्मला अशी तू, तरी जडजोडवणी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पाविशी अव्यंग निजनाम माझे. ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान बरं काय. अरे कशाला त्या शरीरामध्ये गुंतून पडलास, झड दिशी हंतरून झाडावं, असं शरीर मृत्यूच्या वेळी झाडून टाक आणि नवीन देहामध्ये प्रवेश करण्याच्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये, भगवंताला भेटायला जायच्या उत्साहामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये तुझ्या प्राणाची कुडी विलीन होऊ दे, अशी इच्छा सतत बाळगली पाहिजे. हाच संदेश भगवंत त्याला सांगतात. त्याच वेळी भगवंताने तारेचा शोक निवारण केला. राम तिला समजावतात की शरीर मरत नाही, अशा पद्धतीनं वालीचा सुद्धा काय झाला, उद्धार झाला आणि सुग्रीवाला राज्य प्राप्त करून दिलं आणि लंकेचं राज्य विभीषणाला दिलेलं आहे. बघा भगवंत काय करतात, त्यांना ते राज्य घेता आलं असतं का नाही सुग्रीवाचं. सुग्रीव म्हणत होता तुम्ही मग प्रभू राज्यावर बसवा आणि राज्य चालवा, नाही म्हणले माझं अयोध्या राज्य आहे, तुझं राज्य आहे, तूच घे. जेव्हा लंकेची जेव्हा उद्ध्वस्त झाले तेव्हा लंकेचं राज्य सुद्धा
विभीषणाला दिलंय भगवंतानी. जेव्हा मथुरेचं राज्य घ्यायची वेळ आली तेव्हा कृष्ण अवतारामध्ये त्या आपल्या आजोबांना, उग्रसेनांना कृष्णाने राज्यावर बसवलेला आहे. आपण कुठल्याही प्रकारचा लोभ भगवंतानी दाखवलेला नाही, हे त्यांच्या चरित्रावर जाऊन लक्षात येतंय. धर्म संस्थापनार्थ आहे संभवामे युगे युगे, हे हा जो संदेश भगवद्गीतेचा आहे, महाभारताचा, तो संदेश तंतोतंत त्यांनी पाळलेला आहे. म्हणून वालीला घालवला आणि सुग्रीवाला राज्य स्थापन केलेलं आहे. आता विभीषणाची भेट झालेली आहे. आता तिकडं चालू आहे. हनुमंतांनी विभीषणाला शोध लावलेला आहे. बघा की हनुमंत जेव्हा गेलेले होते ना सीतेच्या शोधामध्ये, तेव्हा लंकेत गेल्यावर लंकेच्या राज्यामध्ये श्रीराम जय जय राम असा मंत्र म्हणणारा या राक्षसांच्या राज्यात हा कोण, असा हनुमंतांना प्रश्न पडला. हा माझ्याच जातीचा कोणतरी आहे, प्रभू रामचंद्रांचा कोणतरी भक्त आहे, ह्याला बघितला पाहिजे, ह्याची ओळख करून घेतली पाहिजे. आणि म्हणून सीतेच्या शोधासाठी अंगठी घेऊन जेव्हा हनुमंत निघालेले होते तेव्हा राम जप करणारा हा विभीषण रस्त्यात भेटला. हनुमंत सीतेला भेटतात, ओळख सांगतात, तो पुढचा प्रश्न काय. आणि म्हणून तिथंच भेटल्यानंतर विभीषणाची आणि हनुमंतांची ओळख होते. आणि विभीषणालाही समजतं प्रभू रामचंद्राची मला भेट व्हायची आहे, ह्या राज्यात राहून का उपयोग नाही. हनुमंत सीतेच्या भेटीला गेले आणि घेतले. त्यानंतर रावणाने पकडलं इंद्रजितानं, शेपटीला चिंध्या बांधल्या, लंकेचं दहन झालं, सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने घडत झाल्या. विभीषणानं रावणाला समजावलं, पण रावण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, त्याला लंकेबाहेर हाकलून लात मारून काढलं. म्हणून हनुमंत त्या विभीषणाला घेऊन गेले, रावणाचा भाऊ, आणि त्याला कुंभकर्ण, विभीषण आणि रावण हे तिघी जण भाऊ. कुंभकर्णालाही मान्य नव्हतं, पण रावणाच्या प्रेमाखातर त्याला कुंभकर्णाने त्यांना मदत केलेली आहे, पण विभीषणानं मदत केलेली नाही बरं का. तो म्हणला मी सोडून जातो. सोडून गेल्यावर म्हणे राक्षसांचं जे आयुष्य आहे ना कमी झालं म्हणतात. ज्यावेळी विभीषण लंकेतून बाहेर पडले त्यावेळी एखादा सतपुरुष घरातून सुद्धा जातो ना, त्यावेळी सुद्धा घराची काही वेळा विल्हेवाट लागते किंवा नाश होतो असं म्हणतात. पुण्यपुरुष गावातून सुद्धा गेले, राज्यातून गेले तर म्हणे राज्याचं सुद्धा नुकसान होतं. हेच कारण विभीषणाच्या चरित्रामध्ये सांगितलेलं आहे, सज्जनांचा अपमान फार वाईट. जिथं सज्जनांचा अपमान होतो ना तिथं नासधूस होते, विनाश होतो, असं वर्णन केलेलं आहे. सुग्रीवानं विभीषणाला रामाकडे आणलं. राम म्हणले लंका आता आपण जिंकायची आहे, लंकेचं राज्य तुला देणार आहे. सुग्रीव म्हणले थांबा लगेच वचन देऊ नका. नाही म्हणले मी वचन देतो आणि पाळतोय सुद्धा. अहो म्हणले लंकेचं राज्य द्यायला लागलाय, अजून रावणाकडे अजून जायचं आहे, आणि रावणच जर शरण आला तर मग लंकेचं राज्य तुम्ही विभीषणाला कुठलं राज्य देणार. रामचरित्र मानसमध्ये फार सुंदर तो आहे. अयोध्यामध्ये रावण शरण आहे तो करदू अयोध्याधीश, विभीषण शरण आयो तो करदो लंकाधीश, जब रावण शरण आयो तो करदो अयोध्याधीश. काय प्रभू रामचंद्र बोलतात बघा, जर विभीषणाला मी राज्य दिलं पण विभीषणाला लंकेचं राज्य दिलं आणि रावण जर शरण आला तर तुम्ही काय कराल, तर मी अयोध्येचं राज रावणाला देईन. केवढा मोठेपणा भगवंत दाखवतात बघा. सुग्रीवाला म्हणले तू काय ते मी असं काय फालतू बोलत नाही म्हणले माणसांसारखं, एक वचनी मी आहे, शब्द दिलाय तो दिला. आणि म्हणून घनघोर युद्ध झालं. मंदोदरीनं रावणाला उपदेश केला, पण रावणाने केलेला रावणाचा उपदेश त्याला मानला नाही. ठरलेलंच होतं अगोदर, रावण पण विद्वान, त्याला ठाऊक होतं आपण ऐकलेलं नाही, आपला अहंकारच नाशाला कारणीभूत आहे. त्याला म्हणायची मंदोदरा तुम्ही असं का करते, तुम्ही म्हणताय सीता वश होत नाही, तिच्याकडे जाता आणि म्हणताय तू माझी राणी हो, तुला लंकेची राणी करतो, तुला सगळं मोठं राज्य देतो, पण ती सीता मानतच नाही. तुम्ही मायावी आहात. रामाचं रूप घेऊन जावा ना तिच्याकडे, रामाचं रूप घ्यायचं आणि सीतेकडे जावा. तेही मी प्रयत्न करून बघितलंय म्हणतोय रावण म्हणतोय. म्हणजे नुसतं रूप घेतलं, सीतेकडे गेलो नाही, पण रामाचं रूप घेतलं की सीता मला माताच दिसायला लागते आणि तिला पाया पडावं असं वाटतंय, म्हणून मी रामाचं रूप घेत नाही. रावण कसं सांगतोय बघा, म्हणजे मला सज्जन व्हायसारखं वाटतं. काही माणसं असतात बघा, उगाच नको माळ घालायला, ते वारकऱ्यांच्या जाऊन बसायला लागेल आणि उगाच गप्पा गोष्टी करायच्या आहेत ना, टोळकं करायच्या, त्या राहतील उगेच, त्याच्यापेक्षा ते रूपच नको आम्हाला, वारकरीच बनायला नको. म्हणून बऱ्याच वेळा माणसं टाळत असतात. काय चाललंय हो तिथं, कसली दीक्षा देतात, अहो चांगले असतात, पण ती घेतल्यावर काय, तर असं काही नाही, थोडीशी पथ्य पाणी सांभाळायची, मन नकोच ते, का मला पुढे अडचणी येतील ना.
रावण म्हणतोय मला राम बनायचं नाही, मला रावणच राहायचं. राहा आणि नाश करून घे. असे रावण आहेतच ना आपल्याकडे आता समाजामध्ये, जे स्वतःचा नाश करून घेतात. राम बनायला सांगणारी मंदोदरासारखी पत्नी पण आहे, पण ती पत्नीचं ऐकत नाहीत. म्हणतात मी रावणच आहे ते बरं आहे, मी पिऊनच येणार आज रोज, असं म्हणणारे रावण आपल्याला बघायला मिळतात. आणि अशा पद्धतीनं रावणाचा वध सुद्धा झाला. फार मोठा आहे प्रसंग, तो भागवतकार सांगत नाही, कारण हे काही रामायण नाही आहे. त्यामुळे रामायणामध्ये तो प्रसंग आपल्याला बघायला मिळतो. तो प्रसंग आपण वाचावा. आणि घनघोर युद्ध झालं, अयोध्येत परत आले, राज्याभिषेक झाला. ह्या रामराज्यामध्ये कोणी दरिद्र नव्हतं, कोण लोभी नव्हतं, काही नव्हतं. अगदी सगळे प्रजा एकादशीचं व्रत करायचं, हे सगळ्या श्रेष्ठ दर्जाचं व्रत. रामायणातील पुत्रप्रेम, मातृप्रेम, भातृप्रेम, पतीप्रेम, पत्नीप्रेम आपण बघितलं, किती आदर्शवत होतं. रावणाची भक्ती सुद्धा होती, शत्रुभक्ती होती, ती पण भक्ती होती. सर्व राक्षसाचा उद्धार व्हावा आणि म्हणूनच हे रामायण घडवण्यात आलेलं होतं. आणि काम क्रोधाच्या आसक्तीपासून मुक्त असणारा हाच रामाला प्रिय असतो, हे या रामायणाच्या चरित्रावरून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून आपणही विचार करावा, हा काम जो आहे, काय म्हणलेला आहे बघा, श्रुती काय म्हणते, न जातू काम कामना उपभोगेन शाम्यती हविषा कृष्ण वर्तमेम भूये एवाभिवर्धते. विषय जे आहेत ना, ते विषय भोगाने तृप्त होत नाहीत. जसा अग्नीमध्ये तूप टाकावं तर अग्नी अधिकच भडकतो, तसं आपण भोग जितके अधिक भोगू तितकं भोग आणि वाढत जातात. एकदा आपण चांगलं चुंगलं खालो आणि खावंसं वाटते का नाही बघा, काय शांती वाटते नाही, भोगानं भोग वाढतात. म्हणून म्हणलेलं आहे, शरीर म्हणजे म्हातारपण, वासना तरुण राहते काय. शरीर म्हातारं होतंय पण वासना तरणी होत जाते. खरंय, भोगायची इच्छा तरुण होते आणि शरीर दग्ध होऊन गेलेलं असतं. दात नाही तोंडात, पण कडक कडक पदार्थ खावायशी वाटा. आता खारीक खावायशी वाटते, अगोदर खाल्ली असती तर बरं झालं असतं. आता दात नाहीत, खारीक खायची इच्छा मात्र गेली आहे काय बघा. कडक कडक फुटाणे खावायशी वाटतात दारात बसून, पण खावायशी वाटतात पण दात नाहीत ना. शरीर थकलेलं आहे आणि खायची इच्छा मात्र तरुण आहे. शरीर दग्ध झालंय, वासना मात्र तरतरीत आहे. एक लावणी आहे, व्यासपीठावर बोलण्यासारखी नाही, पण तरी सुद्धा काय म्हणतात ते, पिकल्या पानाचा हो देठ काय हिरवा. वर्णन कसं आहे बघा, पान पिकलंय, देठ तेवढा हिरवागार आहे. काय करायचं, देठ हिरवा असून उपयोगाचा आहे का. पानाला जे पायाचे पदार्थ म्हणजे म्हातारपण आलं शरीराला, आणि देठ म्हणजे वासना, ती वासना तरणी ताट आहे. हे भोगावं ते भोगावं, हे पाहिजे ते पाहिजे. म्हातारपणी अधिक, तरुणपणे कमी असलेली वासना म्हातारपणी वाढते. म्हणून ही भोगणं आहे, हे भोगणं कुठंतरी थांबवावं लागतं. म्हणून प्राणशक्ती शिल्लक असावी आणि इच्छाशक्ती मरून जावी. काय शास्त्र सांगते बघा, इच्छाशक्ती ज्यांची मेली आणि प्राणशक्ती शिल्लक आहे त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि ज्यांची इच्छाशक्ती शिल्लक आहे आणि प्राणशक्ती मात्र मेली म्हणजे मरून जातोय, त्याला म्हणतात मेला. आणि हा जीवनमुक्त झाला. दोघातला फरक कसा आहे बघा. आमच्या सद्गुरूंसारखे आहेत ना, त्यांची इच्छाशक्ती संपलेली आहे पण प्राणशक्ती शाबूत आहे. शरीर आहे त्यामुळे शरीराने ते असं आहेत, पण जीवन मुक्त झालेले आहेत, कारण इच्छा कुठलीच नाही ना. आणि आमचं काय होतंय, वृद्ध मी झालो तरी माझं शरीर वृद्ध होतं, पण वासना मात्र तरणीच राहते. आणि त्यामुळे सारखं भोगावर राहतं आणि या भोगाची वासना घेऊनच मी परत जन्माला येतो आणि हा जन्म मला त्रासदायक होतो. म्हणून आता इथून पुढे यदुवंशाची कथा सुरू होते. 9वा स्कंद इथं संपलेला आहे आणि इथून पुढे आता यादवांचं जे राज्य आहे, भगवान श्रीकृष्णांचं राज्याचा विचार जो आहे तो इथून पुढे सुरू होतो. कारण अहुकाला 2 मुले होते, एक देवक आणि उग्रसेन. देवकाला 7 मुलींचा विवाह वासुदेवाशी लावला. वासुदेव देवकीची 7 मुलं, रोहिणीपासून 7वा बलराम आणि 8वं अपत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण. ही या स्कंदामध्ये थोडक्यात वर्णन केलेलं आहे. खरी कथा आहे ना ती दशम स्कंदामध्ये येते. दशम स्कंदामध्ये भगवंताच्या सगळ्या लीला वर्णन केलेल्या आहेत. म्हणून काय वाचायला नाही जमलं तर दशम स्कंद वाचावा असं वर्णन केलेलं आहे. सुरुवातीला आपण आत्मदेवाची कथा बघितली होती माहितीये, पहिल्यांदा, आठवत नसली तर आठवा. आत्मदेवानं सुद्धा शेवटच्या 8वी वेळी
दशम स्कंद वाचला आणि त्याला मुक्ती प्राप्त झालेल्याचा उल्लेख भागवतात केलेला आहे. आता आपण पुढच्या पार्टमध्ये दशम स्कंदाच्या पूर्वार्धाला सुरुवात करतोय. आता वेळ ब्रेकची झालेली आहे. आपण थोडा वेळ एक 15 मिनिटाची विश्रांती आणि 15 मिनिटांच्या विश्रांतीनंतर आपण 10व्याच्या उत्तर पूर्वार्धाला सुरुवात करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.